नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टचा पेपर बघणार आहोत, जो 10 ऑगस्ट 2025 रोजी झाला होता. क्लर्क या पदासाठी जो सेट कोड आहे डी आहे त्याचा सेट कोड. ठीक आहे, हा आपण क्वेश्चन पेपर बघणार आहोत आणि तसेच ह्या क्वेश्चन पेपरचं आपण प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण बघणार आहोत 360 व्ह्यूमध्ये, जेणेकरून ह्याच्यावरती जर तुम्हाला 360 व्ह्यूमध्ये जर प्रश्न पडला तर तुमचा तो 100% प्रश्न सुटणार आहे, ह्याची गॅरंटी मी घेतो. ठीक आहे, हे बघा, हा क्वेश्चन पेपर आहे, हा आपण बघणार आहोत, जो 10 तारखेला झाला होता. ठीक आहे, 10 ऑगस्ट 2025ला. ठीक आहे, आणि ह्याच्यासाठी 1332 पदे आहेत क्लर्क या पदासाठी. खूप चांगली संधी आहे. आता ते तुमच्या हातात आहे, ह्या संधीचं सोनं करायचं की काय करायचं ते तुमच्या हातात आहे. ठीक आहे, आणि मला माहीत आहे काही खूप विद्यार्थी काय करणार आहेत की हा व्हिडिओ फक्त अर्ध्यातून सोडून देणार आहेत. हे त्यांचं नुकसान आहे. ठीक आहे, तसेच ह्याचे जो क्वेश्चन पेपरचा जो हा PDF आहे ती मी टेलिग्रामवरती एक ग्रुप बनवलेला आहे हायकोर्टसाठी. ठीक आहे, तर तिथे तुम्ही जाऊन जॉईन करू शकता. त्याची PDF मी तुम्हाला तिथे अपलोड करून देईल. ठीक आहे, तसेच 2023चे पण पेपर तिथे मी अपलोड करेल. तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, पहिला प्रश्न बघूया. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे तो विचारलेला आहे. आता अंतरात्मा अंतरात्मा अंतरात्मा, आता इथे तला मत्र नसते, हा पर्याय गेला. परत अर्थरात्मा पण आहे, हे 2 पर्याय गेले. आता ह्या 2 पर्यायामध्ये आपल्याला कन्फ्युजन आहे. ठीक आहे, पहिले इलिमिनेशन करायचं. ठीक आहे, आता ह्या 2 पर्यायामध्ये अंतर नसते. ठीक आहे, अंतरात्मा असते. त्यामुळे पहिला इथं बघा आ केले, अंतरात्मा नसते, फक्त अंतरात्मा असते. त्यामुळे पहिलं ऑप्शन ए, पहिलंच उत्तर एक आहे. खालील शब्दातील अचूक शब्द निवडा असं म्हटलं आहे. ठीक आहे, आता परिस्थिती 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 परिस्थिती. ठीक आहे, सगळीकडे उच्चार सेम आहे. पहिलं उच्चार बघायचा. ठीक आहे, नंतर आता दुसरं आपलं काम काय तर वेलांटी बघायचं ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये काय झालं होतं, ज्या हायकोर्टच्या ज्या होत्या का नाही, ते 2 आन्सर की आल्या होत्या. तर पहिल्या आन्सर कीने हे दिलं होतं आणि नंतर दुसऱ्या आन्सर कीने हे दिलं. म्हणजे पहिल्या आन्सर कीने म्हणणं आहे पहिली आणि दुसरी वेलांटी, आणि दुसऱ्या आन्सर कीने दोन्ही पण पहिली वेलांटी होत्या. ठीक आहे, तर हेच बरोबर आहे, कारण मोरावळंबीमध्ये हेच दिलेलं आहे. ठीक आहे, परिस्थिती पहिली पण दोन्ही वेलांटी येतात. ठीक आहे, आता खालीलपैकी कवी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जाते. ठीक आहे, तर किशोर कदम यांना कवी सौमित्र म्हणून ओळखलं जाते. ठीक आहे, परत प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार म्हणून ओळखलं जाते. केशव कुमार म्हणून ओळखलं जाते. ठीक आहे, परत किशोर नायगावकर हे एक सिंगर आहेत, म्हणजेच गायक आहेत. ह्यांचा काय इथे हे नाही. ठीक आहे, परत किशोर नांदलस्कर हे एक ॲक्टर आहेत. ठीक आहे, हिंदी आणि मराठी चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं, वास्तवमध्ये वगैरे आहेत ते. ठीक आहे, परत थरथराट पिक्चरमध्ये हे आहेत किशोर नांदलस्कर. फक्त आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, किशोर कदम आहे. कवी सौमित्र कोणाला म्हटलं तर किशोर कदम यांना म्हटलं. ठीक आहे, आता तसंच मी आपल्या चॅनलवरती एक टोपण नावाची व्हिडिओ टाकलेले आहे, 2 व्हिडिओ आहेत, ते बघा. तुमचा प्रश्न तिथे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तुम्हाला तुमचा प्रश्न तिथे सुटणार आहे. आता गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार ओळखा म्हटलं आहे. केवल वाक्य तर नाही आहे, कारण केवल वाक्यामध्ये काय असतं तर एकच उद्देश आणि एकच विधेय असतं, म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं. त्याला काय म्हणायचं, केवल वाक्य म्हणायचं. ठीक आहे, आता उद्गारार्थी वाक्य पण नाही आहे. हे 2 ऑप्शन एलिमेंट होतात. उद्गार वाक्यामध्ये काय असतं, उद्गार चिन्ह असतं शेवटी. ठीक आहे, तेच उद्गार वाक्य असते, त्यामुळे हे पण येणार नाही. आता ह्या 2 पर्यायामध्ये कन्फ्युजन असेल तर ह्याचं उत्तर काय आहे, संयुक्त वाक्य असतं. ठीक आहे, संयुक्त वाक्यामध्ये काय असते तर संयुक्त वाक्यामध्ये प्रधानत्व सूचक उभयन्वयी अवयवांनी जोडलेले असतात. ठीक आहे, म्हणजे जे अवयव असतात त्यांनी जोडलेले असतात. कुठले कुठले असतात तर ते आणि, परत व, पण, परंतु, किंवा, अथवा, म्हणून, ह्या सगळ्या जर वाक्य जोडलेले असेल ह्या सर्व अवयवांनी, तर ते वाक्य कुठलं असतं, संयुक्त वाक्य असतं. संयुक्त वाक्यामध्ये हे देण्यात ठेवा, फक्त प्रधानत्व सूचक उभयांनी अवयवांनी जोडलेले असतात. ठीक आहे, आता मिश्र वाक्य कशाने जोडलेले असतात तर ते गौणत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडलेले असतात, ज्याच्यामध्ये एक प्रधान आणि एक गौण असतो. म्हणजे एक प्रधान वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं. ठीक आहे, आणि जे कशाने जोडलेले असतात, जेव्हा, तेव्हा, परत जर, तर,
कारण असे ह्या अवयवाने जर जोडलेले असतील तर ते काय असतात, मिश्र वाक्य असतात. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, संयुक्त वाक्य. ठीक आहे, पुढे जाऊया. सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द कोणता आहे? तर सोवळेच्या जोडीने येणारा शब्द कुठला आहे, तर ओवळे. उत्तर क्रमांक सी आहे आपलं. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी. सोवळेचं उत्तर काय, ओवळे. आता हात टेकणे म्हणजे काय? तर हा वाक्यप्रचार विचारलेला आहे. हात टेकणे म्हणजे काय, तर नाईलाजाने माघार घेणे. ठीक आहे, हात टेकणे म्हणजे काय, नाईलाजाने माघार घेणे. नमस्कार करणे वगैरे नाही. हात टेकणे म्हणजे मदत करणे पण नाही आहे आणि धीर सुटणे पण नाही आहे. ठीक आहे, याचं उत्तर काय आहे, नाईलाजामुळे माघार घेणे. आता सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा. ठीक आहे, तर सज्जनची पहिली फोड काय होईल, तर सत अधिक जन. ठीक आहे, आता त आणि ज जेव्हा दोन्ही व्यंजनाने जोडलेले असतात तेव्हा ते काय असते, व्यंजन संधी असते. जर स्वराने जोडले असेल तर स्वर संधी असते. ठीक आहे, म्हणजे अ अधिक आ असेल तर ते स्वर संधी वगैरे असतात. ठीक आहे, म्हणजे दोन्ही स्वरांनी. पण इथे काय, त अधिक ज आहे त्यामुळे हे काय, व्यंजन संधी येणार. ठीक आहे, आपलं उत्तर काय, व्यंजन संधी. आता मुक्ताफळे उधळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. मुक्ताफळे उधळणे म्हणजे काय, तर मूर्खासारखे बोलणे. मुक्ताफळे उधळणे म्हणजे काय, मूर्खासारखे बोलणे. मोत्यांच्या माळा करणे असं नाही आहे. पांढरी फुले वाहणे पण नाही आहे आणि मुक्तपणे फिरणे पण नाही आहे. असा शब्दशः अर्थ काहीच नसतो आहे. हा इंग्लिशमध्ये पण तसंच असते आणि मराठीमध्ये वाक्यप्रचारमध्ये शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो वाक्यप्रचारचा. ठीक आहे, तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. आता ह्याच्यातून काय येणार आहे, हे तर मोठ्याने. कसा गातो तो, तर मोठ्याने गातो. जेव्हा तुम्ही क्रियापदाला असा प्रश्न विचारता की केव्हा, कसे, कुठे, किती, तर तुम्हाला काय भेटतं, क्रियाविशेषण भेटतं. आता क्रियापदाला विचारलं मी कसे गातो, तर तो मोठ्याने गातो. म्हणून क्रियाविशेषण काय, मोठ्याने. तो काय आहे, तर हे सर्वनाम आहे. गातो क्रियापद आहे. ठीक आहे, आता खालीलपैकी हे विशेष नाम नाही, म्हणजे कोणते विशेष नाम नाही आहे. ठीक आहे, तर विशेष नाम कुठले नाही आहे, नदी हे काय आहे, तर सामान्य नाम आहे. बाकीचं कुसुम, लता आणि रजनी हे काय आहेत, माझे विशेष नाम आहेत. ठीक आहे, हे झालं मराठीचे 10 क्वेश्चन येतात. आपण 10 क्वेश्चनचे पूर्ण 360 व्ह्यूमध्ये विश्लेषण बघितले. आता पुढचा सेक्शन बघूया इंग्लिशचा. ठीक आहे, इंग्लिशचा पॅसेज आला होता. हा पेपर मी जेव्हा ग्रुपवर टाकेल तेव्हा एकदा तुम्ही पॅसेज वाचून घ्या. आता मी मोठा वर्ण तुम्हाला सांगतो याचं उत्तर असं काय आहे ते. ठीक आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू द फिल इन द ब्लँक ए. म्हणजे एच्या जागी कुठलं येणार ते सांगितले. ठीक आहे, याला क्लोज टेस्ट म्हणतात थोडक्यात. आता वाक्य वाचूया जवळचं काय. दिस इयर द वर्ल्ड्स लार्जेस्ट डेमोक्रेसी इंडिया अँड द बिगेस्ट कंट्री बाय डॅश रशिया आर सेलिब्रेटिंग द 17th ॲनिव्हर्सरी ऑफ द इस्टॅब्लिश ऑफ डेव्हलपमेंट. तर आता हे कशाबद्दल बोललं जाते, म्हणजे एरिया, म्हणजे क्षेत्रफळाबद्दल बोललं जाते. त्यामुळे उत्तर काय येणार, एरिया येणार. इथं ए दिले म्हणून एरिया असं नाही आहे, हे क्षेत्रफळाबद्दल बोललं जाते म्हणून एरिया येणार याचं उत्तर. ठीक आहे, परत सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन म्हणजे बीच्या जागी काय येणार आता. व्हाईल इंडिया हॅज डॅश सेपरेट स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप पॅक्ट्स विथ मोर दॅन 2 डझन कंट्रीज. इथं काय येणार, इंक येणार. इंक म्हणजे ॲग्रीमेंटबद्दल बोललं जातं इथे. ठीक आहे, तर काय येणार, इंक येणार. उत्तर इंक. ठीक आहे, आता सिलेक्ट सीच्या जागी काय येणार. द इंडियन अँड रशियन गव्हर्नमेंट्स इन डिसेंबर 2010 डॅश देअर बायलॅटरल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप टू व्हॉट दे टर्म अ स्पेशल अँड प्रिव्हिलेज स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. तर इथं काय येणार, इलिव्हेटेड येणार. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी इलिव्हेटेड. कॉल्ड नाही, रिफ्रेश पण नाही, नलिफाईड पण नाही, इलिव्हेटेड उत्तर आहे. ठीक आहे, 13चं बी. परत सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट डीच्या जागी काय येणार आहे. डी कुठे आहे आपलं, हां, स्पेशल अँड प्रिव्हिलेज स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. द न्यू दिल्ली बेस डॅश फाउंडेशन फॉर नॅशनल सिक्युरिटी रिसर्च विच डीड अ कम्पेरेटिव्ह असेसमेंट ऑफ इंडियन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. म्हणजे एक थोडक्यात एका संस्थेबद्दल बोललं जातं. म्हणजे मग ही काय आहे, थिंक टँक आहे. थिंक टँक जशी आपली नीती आयोग आहे तसं त्याबद्दल असंच सेम आहे. ठीक आहे, याचं उत्तर 14चं थिंक टँक आहे. ठीक आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू द फिल इन द ब्लँक ई. ठीक आहे, ईच्या जागी काय येईल,
हां. However, it warned that the economic content of the India-Russia partnership is extremely weak and recommended that urgent and dashed steps need to be taken to improve economic relations if this India-Russia partnership is to be sustained and made durable. आता इथं काय सांगितलं ते विगरस आहे, याचं उत्तर आहे. ठीक आहे, वेरियस नाही आहे, प्रिकारियस पण नाही आहे, ह्याचं उत्तर काय विगरस आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी. आता सिनॉनिम ऑफ नोविस, नोविसचा सिनॉनिम्स विचारला आहे. तर नोविस म्हणजे काय असतो, तर तो बिगिनर असतो. बिगिनर हा एक्सपर्ट नाही आहे, प्रोफेशनल पण नाही, वेटरनल पण नाही. हे तिन्ही काय आहेत माहिती आहे का, याचे अपोजिट आहेत. ठीक आहे, म्हणजे अँटो आहेत हे सगळे. आणि बिगिनर हे काय आहे त्याचं सिनॉनिम्स. आता नोविसच्या अजून सिनॉनिम्स सांगतो तुम्हाला. निओफाईट, परत टायरो, परत लर्नरसुद्धा म्हणू शकता तुम्ही. हे काय सगळे सायनो आहेत, म्हणजे सिनॉनिम्स आहेत. आणि हे जे वेटरन म्हणजे पण एक्सपर्ट असतो. ठीक आहे, हे त्याचे अपोजिट आहेत. नोविस म्हणजे बिगिनर, हे लक्षात ठेवा. आता फ्रॉम द फॉलोइंग सिनॉनिम ऑफ प्रिस्टीन इज, आता प्रिस्टीनचा सिनॉनिम विचारला आहे. तर प्रिस्टीन म्हणजे काय असतं, फ्रेश, क्लीन, म्हणजे प्युअर येणार आहे ते. ठीक आहे, परत अजून प्रिस्टीनचे सांगतो तुम्हाला. फ्रेश, क्लीन झालं. परत इमॅक्युलेट, हे एक लक्षात ठेवा. इमॅक्युलेट खूप परीक्षेमध्ये विचारला जातो. इमॅक्युलेट म्हणजे पण काय असतं, फ्रेश असतं. ठीक आहे, म्हणजे क्लीन असतं. आता इमॅक्युलेटचे दोन अर्थ होतात. एक क्लीन, जो ह्याच्या प्रिस्टीन या शब्दाशी रिलेटेड आहे. आणि दुसरा अर्थ काय होतो याचा, तर परफेक्ट. परफेक्ट म्हणजे जो निर्दोष, ज्याचा कलंक नाही, ज्याच्यामध्ये कलंक नाही, असा निर्दोष, परफेक्ट. ठीक आहे, त्याचा इमॅक्युलेट दोन अर्थ होतात. एक क्लीन आणि एक दुसरा परफेक्ट. ठीक आहे. आता बाकीचं डर्टी, परत ग्रीमी, हे काय आहेत, अपोजिट आहेत प्रिस्टीनच्या. ठीक आहे. आणि चार्मिंग म्हणजे तर माहीत आहे तुम्हाला, जे सर्व मुलं असतात किंवा सर्व मुली असतील, चार्मिंग जे काय असतात, ॲट्रॅक्टिव्ह. ठीक आहे. आता फिल इन द ब्लँक्स विथ मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड. ठीक आहे. हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी. आता हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी, त्याच्यामध्ये रिकाम जागा भरायचा आपल्याला. ठीक आहे, तर काय येणार, निग्लेक्टेड. हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी निग्लेक्टेड. डिटेस्ट येणार नाही आहे. डिटेस्ट म्हणजे काय असते, डिटेस्टचा अर्थ काय होतो, नॉट लाईक, म्हणजे हेट. डिप्राईव्ह म्हणजे काय असतं, तर पुअर, म्हणजे एखाद्याला त्याच्या नेसेसरी पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे साधन नाही, त्याला डिप्राईव्ह म्हणायचं. निग्लेक्टेड म्हणजे किंवा आपण त्याच्याकडे निग्लेक्ट करू शकत नाही. ठीक आहे, हेल्थला, असं आहे ते. उत्तर सी येणार आहे. द टीम वर्क डॅश टू कम्प्लीट द प्रोजेक्ट ऑन टाईम. काय येणार याचं उत्तर, क्विकली येणार. ठीक आहे, कारण की ऑन टाईम करायचं, त्यांना काय करायचं, क्विकली करायचं आहे. केअरलेसली म्हणजे माहीत आहे, केअरलेसली. स्लोली म्हणजे स्लोली. हॅफॅझर्डली म्हणजे काय तर बेशिस्तीने, केअरलेस. ठीक आहे, हे जे एक्स्ट्रा सिनॉनिम्स सांगतो ते पण लक्षात ठेवा. जर पुढच्या वेळेस प्रश्न पडला ह्याच्यावरती तर तुमचं उत्तर येईल तुम्हाला. ठीक आहे, तिथे. आता पुढे इडम अँड फ्रेजेसवरती क्वेश्चन आहेत. 2 आलेले होते इडम्स अँड फ्रेजेस. आता ब्लड इज थिकर दॅन वॉटर. ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणजे काय, फॅमिली रिलेशनशिप अँड लॉयल्टीज आर स्ट्रॉंगेस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट वन्स. म्हणजे रक्ताचं नातं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं, परकीयांपेक्षा रक्ताचं नातं महत्त्वाचं असतं, असा अर्थ आहे त्याचा. ठीक आहे, ब्लड इज थिकर दॅन वॉटर. आता टू स्पिल द बीन्स. टू स्पिल द बीन्स म्हणजे काय, टू रिव्हील सिक्रेट, टू बी अनटायडी, परत टू कन्सील अ फॅक्ट किंवा रिव्हील पर्टिक्युलर ट्रूथ. हे पण रिव्हील सिक्रेट आहे. सिक्रेट महत्त्वाचा शब्द आला पाहिजे. ठीक आहे, सिक्रेट. 21चं बी. ठीक आहे, ह्याचं आपण बघितलं उत्तर काय, ए आहे. आणि एक स्पिल द बीन्स म्हणजे काय, टू रिव्हील सिक्रेट, म्हणजे सिक्रेट आपलं रिव्हील करायचं. आता इट काय विचारलेलं आहे, म्हणजे एरर्स विचारलेलं आहे. ठीक आहे, एरर्सवरती क्वेश्चन आहे. इट टूक मी ऑलमोस्ट अ अवर टू फिल द ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे आता कुठल्या सेक्शनमध्ये एरर आहे असं विचारलेलं आहे. तर इथे एरर कुठे माहिती आहे का, ऑलमोस्ट अ अवरमध्ये एरर आहे. कारण की अवर कसं असा उच्चार असतो, म्हणजे अ आले. ठीक आहे, तर काय होणार, ॲन येणार, म्हणजे ओवेल्स येणार. ठीक आहे, ओवेल्स जेव्हा येतात, ए, ई, आय, ओ, यू, तेव्हा आपण काय घेतो, ॲन घेतो, आर्टिकल. ठीक आहे, इथं अ उच्चार झालेला आहे त्यामुळे आपण ॲन घेणार, त्यामुळे इथं हे चुकलेलं आहे.
बरोबर काय येणार, ऑलमोस्ट ॲन अवर पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे जर कुठलं वाक्य आलं तर पहिलं आर्टिकल बघा जावं, म्हणजे तिथं काय खूप वेळा आर्टिकलचं एरर देतात, त्यामुळे पहिलं आर्टिकल वगैरे बघा जावं, नंतर मग टेन्स वगैरे त्याच्यावरती जात जावं. ठीक आहे. आता विथ अ फ्रेश कोट ऑफ पेंट द स्कूल कॅन लुक मच नाईस. ठीक आहे. आता इथं एरर कुठे आहे, ह्या सेक्शनमध्ये एरर आहे. ठीक आहे. आता काय एरर आहे ते सांगतो तुम्हाला. जेव्हा आपण मच हा शब्द येतो, मच सोबत काय घेतो आपण, कंपॅरेटिव्ह डिग्री घेतो. कंपॅरेटिव्ह डिग्री घेतो. ठीक आहे. आणि व्हेरीसोबत पॉझिटिव्ह डिग्री घेतो, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट टाईम जर एरर आला याच्यावरती तर प्रश्न सुटला पाहिजे. ठीक आहे. तर आता मच नंतर काय पाहिजे मला, मग मच प्लस नायसर येऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे वाक्य कसं होईल, विथ अ फ्रेश कोट ऑफ पेंट द स्कूल कॅन लुक मच नायसर. ठीक आहे. पण जर मला मचच नको आहे, ठीक आहे, तर काय येणार, व्हेरी, मला नाईस तसंच ठेवायचं आहे, तर काय येणार, व्हेरी नाईस. ठीक आहे, असं येणार. हे दोन बरोबर आहेत. ठीक आहे. एरर इथे आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, माय फ्रेंड बिकम टेरेबली अपसेट आफ्टर लुझिंग हर पर्स ॲट द सुपर मार्केट. आता इथे बघूया, मगाशी तुम्हाला सांगितलं पहिलं आर्टिकलचं एरर बघत जावा, नंतर टेन्सचा एरर बघायचा, नंतर बाकीच्या गोष्टीचं बघायचा. ठीक आहे. आता माय फ्रेंड बिकम टेरेबली अपसेट आफ्टर लुझिंग हर पर्स ॲट द सुपर मार्केट, म्हणजे ते जेव्हा हरवली त्याच्यानंतर, आफ्टर लुझिंग, म्हणजे ही घटना पास्टमध्ये घडलेली आहे. पास्टमध्ये घडलेली आहे, तर इथं मला काय पाहिजे, इथं काय बेस फॉर्म आहे, V1 आहे इथे, मला इथं काय पाहिजे, V2 पाहिजे. तर काय येणार, बिकेम येणार. तर मला इथं काय पाहिजे, बिकेम पाहिजे. म्हणजे वाक्य काय होणार, माय फ्रेंड बिकेम टेरेबली ॲपसेट आफ्टर लुझिंग हर पर्स ॲट द सुपर मार्केट. ठीक आहे. इथं टेन्सचा एरर होता. आता नेक्स्ट बघूया, स्पेल्ड वर्कचा म्हणजे स्पेलिंगचा दिलेला आहे. ॲफिडेविट, ॲफिडेविट, ॲफाडेविट हे तर होतच नाही सोडा, कारण की ॲफिडेविट असते, परत डेवेट नसते, त्यामुळे हे पण येणार नाही. आता ह्या दोनमध्ये बघायचं आहे, एक ॲफिडेविट आणि ॲफिडेविट, तर उत्तर हे आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट 50-50, 50-50वर तर पोचू शकता. उत्तर हे आहे, ॲफिडेविट आहे, ई नाही आहे याच्यात, लक्षात ठेवा, ए आहे, ए. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे माझं. आता पुढचा एंटरप्रेनॉर, हा तर खूप वेळा प्रश्न विचारतात. ठीक आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. परत लेफ्टनंट, परत असे जे काही काय आहेत ना, ते ठराविक आहेत, ते खूप वेळा विचारतात. 26चं बघा, आता एंटरप्रेनॉरवरती विचारलेलं आहे. तर काय इथं आपण बघू शकतो बघा. आता पहिली गोष्ट तर इंटर नसतो आहे, इंटर नसतो आहे, त्यामुळे हे दोन गेले. इथे इंटर दिले, असं दिलं आहे, त्यामुळे हे येणार नाही आहे. आता ह्या दोन्हीमध्ये मला बघायचं आहे, एक इंटरप्रोनर हे दिलं आहे आणि इंटरप्रेनॉर हे शेवटी NEUR आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे उत्तर माझं हे आहे, शेवटी प्रोनर केले आहे नाही, तर त्यामुळे हे चुकलं आहे माझं, त्यामुळे हे 3 पर्याय जात आहेत. उत्तर क्रमांक 4 आहे माझं. ठीक आहे. एंटरप्रेनॉर आहे. ठीक आहे. आता द अपोजिट ऑफ प्रोफेशनल, प्रोफेशनलचा अपोजिट विचारला आहे. प्रोफेशनलचा अपोजिट काय येणार, इमॅच्युअर येणार. ठीक आहे. प्रोफेशनल म्हणजे ज्याचा प्रोफेशनल असतो तो. ठीक आहे. आणि इमॅच्युअर म्हणजे काय असतं, तर हौशी, म्हणजे केवळ फक्त हौशेपुरते, किंवा नवशिक्या म्हणजे बिगिनर, नवशिक्या. ठीक आहे. अपोजिट आहे. ट्रेड्स म्हणजे ट्रेड्समन असतो. ठीक आहे. परत लेबर म्हणजे कामगार, कस्टमर वगैरे, हे सगळे काय असतात, प्रोफेशनल असतात, हे सिनोनिम्स आहेत. आणि इमॅच्युअर म्हणजे काय असतो, नवशिक्या किंवा हौशी, म्हणजे काही कार्य आहे का नाही जो करतो ते फक्त विदाऊट स्किल म्हणून करतो. ठीक आहे, असा अर्थ आहे. आता पुढचे 1 वर्ड्स विचारलेले आहेत. 1 वर्ड सबस्टिट्यूट. अ चाइल्ड हू हॅज लॉस्ट बोथ ऑफ हिज पॅरेंट्स इज कॉल्ड, त्याला काय म्हणणार, तर ऑर्फन म्हणणार, म्हणजे अनाथ. ठीक आहे. आता प्रोडिगी, प्रोडिगी म्हणजे काय, प्रोडिगी म्हणजे यंग पर्सन विथ एक्सेप्शनल
टॅलेंट. आता हे कसं लक्षात ठेवणार तुम्ही, याच्यासाठी थोडक्यात ट्रिक. इथे बघा प्रो आहे पहिल्यांदा. आपण म्हणतो ना तो किती प्रो प्लेयर आहे, त्याच्याकडे म्हणजे प्रो आहे म्हणजे त्याच्याकडे काहीतरी एक्सेप्शनल टॅलेंट आहे. म्हणजे पबजीमध्ये वगैरे गेम खेळण्यामध्ये काय तो प्रो आहे असं म्हणतो. तर एक्सेप्शनल टॅलेंट आहे, ठीक आहे, प्रो ठीक आहे. आता वॅगरंट. वॅगरंट म्हणजे काय, अ पर्सन हू हॅज नो होम अँड नो जॉब. म्हणजे ज्याच्याकडे घरी नाही आणि जॉबही नाही, तो वॅगरंट आहे, ठीक आहे. त्याला वॅगरंट म्हणायचं. स्ट्रीट चिल्ड म्हणजे रस्त्यावर असणारे मुलं, ठीक आहे. अ पर्सन हू हेल्प्स अनादर टू कमिट अ क्राईम इज कॉल्ड अकम्प्लायस. अकम्प्लायस म्हणजे काय, म्हणजे एखाद्याला हे करणे, म्हणजे अ पर्सन हू हेल्प्स टू म्हणजे दुसऱ्याला मदत करणे, टू कमिट अ क्राईम म्हणजे कायम करण्यासाठी मदत करणे, ठीक आहे. कलिग म्हणजे सहकारी, असिस्टंट म्हणजे पण सहकारी असतो, अकम्प्लिस म्हणजे जो मदत करतो तो क्राईम करण्यासाठी, आणि गँगस्टर म्हणजे आपली गँगस्टर असते ती, ठीक आहे. ते माहिती आहे, शब्दशः अर्थ आपल्याला माहिती आहे, फक्त त्याचा अर्थ काय वन वर्डचा अकम्प्लायस आहे, ठीक आहे. विच प्रिपोजिशन करेक्टली कम्प्लीट्स द सेंटेन्स इंडिया हॅज साईन अँड ॲग्रीमेंट डॅश फ्रान्स टू इन्हान्स ट्रेड रिलेशन. तर इथं काय येणार आहे, विथ येणार आहे. इंडिया हॅज साईन अँड ॲग्रीमेंट, इथं बघा ए आले म्हणून ॲन घेतले बघा. उच्चार पण तसा झाला पाहिजे, नुसतं ए आलं म्हणून तसं नसतं, उच्चार पण झाला पाहिजे. ॲन आले, ॲन ॲग्रीमेंट विथ फ्रान्स टू इन्हान्स ट्रेड रिलेशन्स. उत्तर माझं डी असणार आहे, ठीक आहे. आता ऑन कधी येतं, जर समजा असं वाक्य आलं असतं तर ॲग्रीमेंट ऑन क्लायमेट, म्हणजे एखादा मुद्दा असतात त्याच्यावरती करायचा आहे तर ऑन क्लायमेट, तर ऑन आलं असतं माझं, ठीक आहे. परत ॲट कधी येतं, एखादा प्लेस किंवा लोकेशनसाठी ॲट येतं, म्हणजे ॲट ऑफिस, ॲट स्कूल. आणि परत ओवर कसं येणार, दे हॅड ॲन आर्ग्युमेंट ओव्हर मनी असं येणार, ठीक आहे. जर मला ओव्हरचं जर बघायचं असेल तर काय येणार, दे हॅड ॲन आर्ग्युमेंट ओव्हर मनी, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. पुढचे जर प्रिपोजिशन ह्या चारीवरती आलं तर सुटला पाहिजे प्रश्न. आता पुढे आपल्याला जनरल नॉलेजचं बघायचं आहे, जी केचे प्रश्न बघायचे आहे, ठीक आहे. मराठीचे किती होते क्वेश्चन, 10 होते. इंग्लिशचे किती होते, 20. आणि जी केचे किती असणार आहेत, 10 असणार आहे. याचं पण आपण सविस्तर विश्लेषण बघणार आहे, ठीक आहे. आता ह्यावेळेस आहे काय, त्यांनी दोन्हीमध्ये क्वेश्चन विचारले होते, म्हणजे दोन्ही लँग्वेजमध्ये, मग इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण लास्ट टाईम जे होते तेव्हा फक्त इंग्लिशमध्येच क्वेश्चन होते, ठीक आहे. आता बघूया याचं उत्तर. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे असं विचारलेलं आहे, ठीक आहे. तर किती जागा आहेत, 19 जागा आहेत. आता राज्यसभेबद्दल जरा सविस्तर बघूया. राज्यसभा टोटल जागा किती असतात, मॅक्झिमम किती आहेत, 245. पण आपल्याकडे किती आहेत आता सध्या, 245 आहेत, ठीक आहे. 245पैकी 233 हे केले जातात, निवडले जातात, आणि 12 काय असतात तर ते नामनिर्देशित असतात. कोण करतात नामनिर्देशित, तर राष्ट्रपती करतात, ठीक आहे, प्रेसिडेंट. आता 233पैकी सगळ्यात जास्त कुठे आहेत, UPमध्ये आहेत. किती, सॉरी UPमध्ये किती आहेत, सर्वात जास्त UPमध्ये 31 आहेत, ठीक आहे. परत महाराष्ट्रामध्ये हे त्याच्यानंतर क्रमांक येतो महाराष्ट्राचा आपला 19, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तमिळनाडू आहे, आणि नंतर त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉल, आणि नंतर बिहार आहे, ठीक आहे. हे क्रम लक्षात ठेवा. तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू, चौथ्या क्रमांकावरती वेस्ट बेंगॉल, आणि 5व्या क्रमांकावरती बिहार आहे, ठीक आहे. हे झालं. आणि मग काय सांगितलं तुम्हाला, 12 कोण नामनिर्देशित करतात, तर राष्ट्रपती करतात. हे पण लक्षात ठेवा एक पॉईंट, ठीक आहे. आता हे राज्यसभेचं झालं. आता लोकसभेचं एक बघूया. लोकसभेचे टोटल जागा किती असतात, मॅक्झिमम 550 असतात, पण आता सध्या किती आहेत, 545 आहेत. 545चं दोन ह्याच्यामध्ये विभाजन केलं तर 543 आणि 2 काय असतात तर नॉमिनेटेड असतात, म्हणजे नामनिर्देशित असतात, ठीक आहे. कोण करतात तर ते कोण करतात, राष्ट्रपतीच करतात, ठीक आहे. आणि 543 ह्याच्यामध्ये कसं विभाजन, सगळ्यात जास्त कोणाचे आहेत तर UPचेच आहेत. इथे पण UPचे आहेत 80. पण नंतर महाराष्ट्र, इथे पण महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर 48 आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे, वेस्ट बेंगॉल आहे. तिथे कोण होतं मग अशी, तमिळनाडू होतं राज्यसभेमध्ये, ठीक आहे. इथे किती 42 आहे. आणि चौथ्या क्रमांकावरती बिहार आहे, ठीक आहे.
ठीक आहे, हे लक्षात ठेवा. राज्यसभा आणि लोकसभा आता जागेचं क्लिअर झाले. आता फक्त ज्या लोकसभा आहेत त्यांचं एक जरा सॉरी इथे 552 आहे, जर मिस्टेक झाली, 552 आहेत. पण आता सध्या किती आहेत आपल्याकडे, 545 आहे आणि तिकडे पण 245 आहेत राज्यसभेमध्ये पण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे असं विचारलेलं आहे प्रश्न. तर कोणत्या नदीवर बांधलेलं आहे तर ते कोयना नदीवर बांधलेलं आहे. आता इथं कृष्णा दिले आहे. कोयना ही कृष्णेची उपनदी आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि शिवसागर धरण कुठे आहे तर कोयनावरती आहे. ठीक आहे. कुठे, सातारा. ठीक आहे. आता गोदावरीवर कुठलं आहे तर जायकवाडी धरण आहे. जायकवाडी धरण आहे, ज्याला नाथसागर म्हणतात. असं नाव पण देण्यात ठेवा, दुसरं नाव काय, नाथसागर धरण. ठीक आहे. परत भीमेवरती कुठलं आहे, उजनी धरण आहे, ज्याला यशवंत सागर म्हटलं जातं. यशवंत सागर. ठीक आहे. आणि गोदावरती एक अजून एक महत्त्वाचं धरण आहे, ते म्हणजे गंगापूर धरण. हे महत्त्वाचं धरण आहे, कारण की हे काय होतं तर पहिलं मातीचं होतं, पहिले मातीचे धरण. ठीक आहे. त्यामुळे गंगापूर धरण ठेवा. गंगापूर कुठे, गोदावरती. जायकवाडी पण गोदावरीवरती आणि उजनी भीमेवरती. ठीक आहे. आता विच प्लॅनेट इज नोन ॲज, म्हणजेच कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते तर कुठल्या ग्रहाला ओळखले जाते, मार्सला, मंगळला. ठीक आहे. आता दुसरी एक गोष्ट, आणि का लाल ग्रह का म्हणजे लाल कलर का होतो तर त्याला, तर त्याच्यावरती जास्त करून आयर्न ऑक्साईड आहे. हे पण लक्षात ठेवा. कोणत्या कारणामुळे तर आयर्न ऑक्साईड जास्त असल्या कारणामुळे तिथे लाल रंग जास्त असतो, त्यामुळे त्याला रेड प्लॅनेट असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता दुसरं एक तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे काय तर सूर्यापासूनचा क्रम ध्यानात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं काय येते, ते सन आहे. त्याच्याजवळ सगळ्यात कोण आहे, मेर्क्युरी आहे. ठीक आहे. मेर्क्युरी. परत दुसरं वेनस आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती अर्थ आहे. ठीक आहे. तिसऱ्या क्रमांकावरती अर्थ आहे. चौथ्या क्रमांकावरती काय, मार्स आहे. पाचव्या क्रमांकावरती ज्युपिटर आहे. नंतर सॅटर्न आहे आणि नंतर युरेनस आणि नंतर नेपच्यून. सगळ्यात लांब असणारा कुठला तर नेपच्यून आहे, म्हणून त्याला फार्थेस्ट प्लॅनेट म्हणतात, म्हणजे सर्वात लांब असणारा ग्रह. ठीक आहे. परत वेनसला काय म्हणतात तर अर्थ सिस्टर प्लॅनेट, कारण की अर्थच्या जवळ आहे खूप तो. ठीक आहे. म्हणून काय म्हटलं जातं, अर्थ सिस्टर प्लॅनेट, किंवा त्याला हॉटेस्ट प्लॅनेटसुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. हॉटेस्ट प्लॅनेटसुद्धा म्हटलं जातं. ह्या गोष्टी एवढ्या लक्षात ठेवा. हा क्रम जरा लक्षात ठेवा, कारण की जर पुढच्या वेळी जर विचारला तर प्रश्न चुकायला नको. पहिल्यांदा मेर्क्युरी, नंतर वेनस, नंतर अर्थ, नंतर मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नंतर नेपच्यून. बाकीचं पण तुम्हाला सांगितलं आहे मी काय काय. वेनसला हॉटेस्ट प्लॅनेट म्हणतात आणि नेपच्यूनला फार्थेस्ट प्लॅनेट म्हणतात, म्हणजे सर्वात लांब असणारा ग्रह. ठीक आहे. आता चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे, हा तेव्हा करंटचा प्रश्न होता, त्यामुळे विचारलं होतं. याचं उत्तर आहे युक्रेन आहे. ठीक आहे. म्हणजे करंटवरती पण 1-2 प्रश्न आहेत. चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे तर युक्रेनमध्ये आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर कोणता आहे तो, पुणे आहे. पुणे. ठीक आहे. 35चं डी फॉर देवसेना. ठीक आहे. आता पहिल्या क्रमांकावर कोण येतं, अहमदनगर. ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकावरती पुणे, तिसऱ्या क्रमांकावरती नाशिक, सोलापूर आणि नंतर गडचिरोली. ठीक आहे. ह्याची ट्रिक काय आहे आपल्याला माहीत आहे, अपुना सोंग, अपुना सोंग. ठीक आहे. ट्रिक देण्यात ठेवा, अपुना सोंग. ठीक आहे. हे लक्षात ठेवा ट्रिक. हे कशासाठी तर म्हणजे लँडच्या एरियानुसार असणारे क्रमवार आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात कमी म्हटलं तर मुंबई शहर आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय, डी, पुणे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजेच वाघ राजधानी म्हणून ओळखले जाते तर कुठलं आहे तर ते नागपूर आहे. ठीक आहे.
कारण तिकडे वाघांची संख्या भरपूर आहे, त्यामुळे नागपूरला वाघ राजधानी किंवा टायगर कॅपिटल ऑफ इंडियासुद्धा म्हटलं जातं. आता नाशिकला काय म्हटलं जातं? ग्रेप्स सिटी. ग्रेप्स सिटी म्हणजे द्राक्षांचं शहर, किंवा त्यांना काय म्हटलं जातं अजून? वाईन कॅपिटल ऑफ इंडियासुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. परत पुण्याला काय म्हटलं जातं? सांस्कृतिक राजधानी. आणि मुंबईला आर्थिक राजधानी. ठीक आहे. फक्त जरा नाशिक लक्षात ठेवा, ग्रेप्स सिटी आणि वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. आणि पुण्याला काय म्हटलं जातं? सांस्कृतिक राजधानी. आणि मुंबईला आर्थिक राजधानी. आणि नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2024मध्ये, हे बघा, हा पण करंटचा क्वेश्चन होता. 2024मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे सी, राम सुतार. ठीक आहे. आता जरा महाराष्ट्र भूषणबद्दल आपण जरा थोडी चर्चा करूया. ठीक आहे. आता राम सुतार यांचं कार्य म्हटलं तर त्यांनी काय केलेलं आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी, म्हणजे जी गुजरातमध्ये आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, तो त्यांनी तयार केला होता. ठीक आहे. मग त्याचं डिझाईन राम सुतार यांनी केलं होतं. ठीक आहे. परत दुसरी गोष्ट, महाराष्ट्र भूषण जो पहिला होता 1996ला, हा पु ल देशपांडे यांना देण्यात आला होता. पु ल देशपांडे यांना. ठीक आहे. 1996मध्ये. आणि ह्याचं प्राईज किती आहे? 25 लाख रुपये बक्षीस दिलं जातं. 25 लाख रुपये. ठीक आहे. परत 2023मध्ये अशोक सराफ यांना देण्यात आला होता. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. 2023मध्ये अशोक सराफांना, 1996मध्ये सगळ्यात पहिल्यांदा पु ल देशपांडे, आणि याचं बक्षीस किती आहे? 25 लाख रुपये. आणि 2024चा कोणाला दिला आहे? राम सुतार यांना दिला आहे. ठीक आहे. खालपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही? ठीक आहे. कोणत्या किल्ल्यांना? ठीक आहे. आता एक लेटेस्ट करंट न्यूज आहे, ज्याच्यामध्ये 12 किल्ल्यांना युनेस्कोमध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. ठीक आहे. आणि एक एक्स्ट्रा आहे, जो झिंजी आहे, म्हणजे 12वा, तो तमिळनाडूमध्ये. ते एक लक्षात ठेवा. आता कुठले सांगतो तुम्हाला, जे की ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दिलं तर 47 जे झाली होती कमिटी ह्याची वर्ल्ड हेरिटेजची, कुठे झाली होती? पॅरिस फ्रान्समध्ये झाली होती. ठीक आहे. तिथेही मान्यता दिली आहे 12 किल्ल्यांना. आणि 46 कुठं झालं होतं तर ते नवी दिल्लीला झालं होतं. ठीक आहे, भारतामध्ये. आता कुठले 12 किल्ले आहेत एकदा तुम्हाला सांगतो. रायगड. ठीक आहे, रायगड. परत राजगड. परत शिवनेरी. परत प्रतापगड. हे लक्षात ठेवा, जरा थोडक्यात लक्षात ठेवा. प्रतापगड. परत पन्हाळा. परत विजयदुर्ग. लोहगड. परत साल्हेर. परत सिंधुदुर्ग. परत सुवर्णदुर्ग आणि खांदेरी. आणि शेवटचा तो जिंजी, जो की तमिळनाडूमध्ये. हा एक लक्षात ठेवा जरा, हा एकटाच आहे, युनिक आहे. त्यामुळे जिंजी असा कुठल्या राज्यात येतो तर तमिळनाडूमध्ये येतो. हा प्रश्न पडू शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा. ठीक आहे. चुकाय नको. ह्याचं उत्तर काय आपलं तर पुरंदर आहे, कारण का पुरंदर नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. साल्हेर आहे, लोहगड आहे आणि शिवनेरी पण आहे. ठीक आहे. साल्हेर आणि शिवनेरी. ठीक आहे, शिवनेरी ते. ठीक आहे, हे तिन्ही पण आहेत, फक्त पुरंदर नाही आहे. एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला, असा प्रश्न विचारला आहे. ठीक आहे. एलिफंटा लेण्याला तर कधी देण्यात आला होता? 1987मध्ये. बी फॉर बाहुबली. ठीक आहे, उत्तर आपलं बी आहे. 39चं बी. आता तुम्हाला जे महाराष्ट्रामधले आहेत ना, ते तुम्हाला सांगतो फक्त इयर, ते फक्त तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. एलोरा कधी? 1983. परत अजिंठा, ही पण 1983. परत एलिफंटा, जी आता सांगितली ती एलिफंटा, ही कधीचे? 1987चे. परत CSMT 1997. आणि व्हिक्टोरियन
व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट गॅलरी ही कधी 2018. हे फक्त 5 लक्षात ठेवा. एलोरा 1983, अजेंटा 1983, एलिफंटा 1987, CSMT 1997 आणि व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट गॅलरी 2018. एवढं लक्षात ठेवा बस. आपलं उत्तर 1987 आहे. ठीक आहे. आता विच कंट्री हॅज द हायेस्ट लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे? तर ते कुठलं उत्तर आहे? हाँगकाँग आणि जपान दोन्ही उत्तर आहेत. जे बॉम्बे हायकोर्टाचे जे सेकंड लिस्टमध्ये आले, पहिल्या ह्याने हाँगकाँग दिलं होतं, नंतर दुसऱ्यानं जपान पण दिलं, म्हणजे दोन्ही उत्तर दिलेत. ठीक आहे. आता जनरल इंटेलिजन्स बघायचं आपल्याला, म्हणजे मॅथ्स बघायचं महत्त्वाचं. पूर्ण सविस्तर बघणार आहोत आपण. ठीक आहे. खालील क्रमात असे किती 8 आहेत ज्यांच्या आधी लगेच 6 आहे आणि पण नंतर लगेच 5 नाही आहे म्हटले. ठीक आहे. 8 किती आहेत म्हणजे 8च्या आधी मला 6 पाहिजे पण नंतर 5 नको आहे. ठीक आहे. असा क्रमांक पाहिजे. आता इथे 6 पण 5 आहे त्यामुळे हा येणार नाही आहे. परत 6, 8, 1. ठीक आहे. हा 1 येणार. परत 6, 8, 2 आहे. परत 6, 8, 1 आहे. 6, 8, 5 आहे त्यामुळे हे नको आहे, 5 नको आहे मला. त्यामुळे किती येणार? 3 येणार. ठीक आहे. उत्तर क्रमांक माझं 3 सी. ठीक आहे. 41चं सी आहे. ABCD मी आधीच हे करून ठेवली होती म्हणजे नंतर वेस्ट टाईम मिळलो बघायला. खरं तरी तुमची तोंडपाठ पाहिजे. ठीक आहे. ABCD म्हणजे जर तुम्हाला जी म्हटलं तर G फॉर 7 आलं पाहिजे. ठीक आहे. G7वरनं 7 नंबर हे लक्षात पाहिजे तुम्हाला. जर तुमचं जर टाईम कन्झ्युमिंग जर कमी करायचं असेल मॅथ्समध्ये तरी पाठ पाहिजे रिझनिंगसाठी. ठीक आहे. आता जर कॅट आणि बोट हे कोड अनुक्रमे XZG आणि YLZG असे लिहिले जात असेल तर मॅप हे त्याच शब्दात कसे लिहावे? ठीक आहे. आता कॅटला XZG कसं रिलेटेड करतं ते बघूया. सीला एक्स घेतले त्यांनी म्हणजे अपोजिटच आहे बघा. सीला एक्स आहे, परत एला झेड आहे आणि परत टी कुठे आहे? टीला जी आहे म्हणजे अपोजिटच घेतलेलं आहे त्याचं. ठीक आहे. इथं सोपं होतं आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय बघायचं तसंच आपण मॅपला बघू. हे बघायची गरजसुद्धा नाही आपल्याला पुढचं. मग जर भेटलं असेल रिलेशन तर आता मॅपला काय येणार? मॅपला एन येणार. परत एला काय येणार? झेड येणार आणि पीला काय येणार? के येणार. ठीक आहे. म्हणजे एन झेड आणि के ऑप्शन क्रमांक 1 येतो आहे माझा. ठीक आहे. 42 आवना कभी. ठीक आहे. ए फॉर आवना कभी. NZK. ठीक आहे. आता 43 बघूया. QSPM ह्याचं रिलेशन KMJGला कसं आहे बघायचं आहे. आता क्यू कुठे आहे माझं? क्यू इथे. क्यू आणि नंतर तिकडचं डायरेक्ट दुसऱ्यात बघायचं. क्यू आणि के ह्याच्यामध्ये काय रिलेशन सापडते मला? ह्यांच्यामध्ये 5 अक्षर आहेत बघा. ठीक आहे. आता दुसरंच बघा. एस आणि एम. एस आणि एम. एस इथे येत आहे आणि एम इथे. 1, 2, 3, 4, 5 इथे पण 5 म्हणजे 5 अक्षराचा गॅप आहे. आता लगेच मी पुढे गेलो. टाईम घालवायचा नाही आपल्याला. झेड आता झेडच्या पुढे 5 अक्षर बघायचं आहे. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 5 अक्षर घालवली. टी येलं. आता टी मला पाहिजे पहिलं तर हे 2 ऑप्शन गेले माझे. ठीक आहे. दुसरं अक्षर काय? आर आहे. आरच्या पुढे मला 5 पाहिजे. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे एल येणार. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 येते कारण की इथं के दिलेलं आहे. लगेच उत्तर मला भेटते. जास्त वेळ घालवायचा नाही कारण की 40 क्वेश्चन आहेत मॅथ्स अँड रिझनिंगचे आणि तुमच्याकडे फक्त 1 तासाचा टाईम आहे. त्यामुळे तुम्हाला गणित फास्ट सोडवावं लागणार आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 येतो आहे. आहो ना कभी. ठीक आहे. 43चं TLNF. हां. आता पुढचं बघूया. नगीना हे इंग्लिश मराठीमध्ये बघूया. नगीना पुष्पापेक्षा उंच आहे. ठीक आहे. आधी पहिलं खाली बघायचं. प्रश्न बघा. त्यापैकी सर्वात उंच कोण आहे? उंच कोण आहे विचारलेलं आहे. नगीना पुष्पापेक्षा उंच आहे. ठीक आहे. पुष्पा. पण मनीषा इतकी उंच नाही म्हणजे मनीषा सगळ्यात उंच आहे. मनीषा उंच नाही. रमा नमितापेक्षा उंच आहे. रमा नमितापेक्षा उंच आहे पण पुष्पा इतकी उंच नाही आहे. ठीक आहे. म्हणजे रमा इथे येणार कारण की ती पुष्पा इतकी उंच नाही आहे आणि ती नमितापेक्षा उंच आहे. ठीक आहे. नमितापेक्षा उंच आहे. तर प्रश्न काय विचारला? सर्वात उंच कोण आहे असं विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. तर कोण येते? मनीष.
ठीक आहे. उत्तर माझं एक येते, आओ ना कभी. ए फॉर आओ ना कभी. ठीक आहे. हा त्याची डायग्राम येणार त्याची, हे बघा तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. फाइंड द ऑड नंबर. गटातनं बसणाऱ्या संख्याची जोडी ओळखा. ठीक आहे, म्हणजे गटातनं बसणाऱ्याची विषय. ठीक आहे. तर हा काय केला आहे, जे बॉम्बे हायकोर्टाने काय केलं आहे, हा क्वेश्चन हॅश केला आहे. ठीक आहे, रद्द केला आहे. पुढचा बघूया. 46 हा पण काय केलेला आहे, रद्दच केलेला आहे. म्हणजे पहिले ह्याने 3 दिलं होतं उत्तर, पण तो पण नंतर काय केलं, हॅश केला आहे. ठीक आहे. हे दोन्ही हॅश आहेत. म्हणजे हॅश म्हणजे जे काय ह्यांनी काय केलं, स्टार केलं आहे. म्हणजे ह्याचं मार्क सगळ्यांना भेटणार. ठीक आहे, हॅशचं सर्वांना मार्क भेटले, बोनस मार्क आहे ते. ठीक आहे. 46, 45 आणि 46. पुढचं बघूया. श्याम पूर्वेकडे तोंड करून होता. तो 10 किलोमीटर पुढे चालला. ठीक आहे. पूर्वेकडे करून तोंड आहे, तो 10 किलोमीटर चालला तो. ठीक आहे. 10 किलोमीटर पूर्वेकडे गेला. नंतर तो उजवीकडे वळल्यानंतर 3 किलोमीटर चालला. ठीक आहे. उजवीकडे गेला आणि 3 किलोमीटर चालला. ठीक आहे. आणि नंतर तो पुन्हा उजवीकडे वळाला आणि 4 किलोमीटर चालला. इकडे परत 4 किलोमीटर चालला तो. तर त्यानंतर तो मागे वळाला, म्हणजे परत मागे वळाला, इकडची डायरेक्शन घेतली. तो कोणत्या दिशेला तोंड करून, तर इकडच्या दिशेला असणार ना तो. इकडची दिशा कुठले, पूर्व. 47चं 1 म्हणजे ए, आओ ना कभी. ठीक आहे. 47चं ए, पूर्व दिशेला तोंड असणार त्याचं, कारण की माघारी परत तो वळतो आहे ना. ठीक आहे. 48 इंद्र डावीकडून 7व्या आणि जया उजवीकडून 5व्या स्थानावर आहे. ठीक आहे. इंद्र काय म्हटलं, इंद्र डावीकडून, हा पण कदाचित बहुतेक हा पण हे केलेला आहे, हा पण हॅश केलेला आहे. म्हणजे याचा पण बोनस मार्क दिला आहे. पहिल्या ह्याने याचं उत्तर हे दिलं होतं, 1 दिलं होतं, 21वे दिलं होतं. ठीक आहे. पण तो पण नंतर हॅश केला आहे, स्टार केला आहे. ठीक आहे. पुढचं बघूया. तर एकदा बघूया आपण. इंद्र, 1 मिनटं. इंद्र डावीकडून 7व्या क्रमांकावर आहे. इंद्र डावीकडून 7व्या क्रमांकावर आहे आणि जया उजवीकडून 5व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. जेव्हा ते त्यांच्या जागा बदलतात तेव्हा जया उजवीकडून म्हणजे जया इथं येणार. ठीक आहे, कारण की स्थान बदललं त्यांनी आणि इंद्र इथं जाणार. तर जया उजवीकडून 19व्या क्रमांकावर आहे, 19व्या स्थानावर आहे. ठीक आहे. येते. तर डावीकडून इंद्राचे स्थान काय आहे. आता इथं मला पहिलं आधी ह्याचे टोटल किती आहेत बघितलं पाहिजे. ठीक आहे. आता इकडे ही 19वी जया, तर जयाच्या इकडे किती येणार, 18 येणार. आणि हिचं डावीकडून कितवा क्रमांक आहे, 7वा आहे, तर इकडे किती येणार, 6 येणार. ठीक आहे. 18 आणि 6 24 आणि एक जयाचा स्वतःचा, म्हणजे टोटल 25 आहेत रांगेमध्ये. ठीक आहे. टोटल किती आहेत, 25 आहेत. पण आता मला कोणाचं पाहिजे, तर डावीकडून इंद्राचं विचारलं. इंद्र इथे आहे. ठीक आहे. आणि इंद्राचा कितवा क्रमांक लागतो, उजवीकडून 25वा लागतो आहे. ठीक आहे. 25वा लागतो. त्यामुळं किती येणार माझं, इकडून जर मी 4 घालवले तर कितवा येणार, 21वा क्रमांक येणार. ठीक आहे. डावीकडून इकडून 4 राहतात ना, इकडून जर 4 राहिले तर इकडून जर मी पकडलं तर 21वा क्रमांक येतो. 21 उत्तर येत होतं, पण त्यांनी नंतर डायरेक्ट स्टारच केलं आहे, हॅश करून टाकलं आहे. ठीक आहे. पुढचं बघूया. चित्रातील महिलेकडे बोट दाखवत राजीव म्हणाला, तिच्या आईला एकच नातू आहे, ज्याची आई माझी पत्नी आहे. चित्रातील महिलेच्या राजीवशी काय संबंध आहे. राजीव काय म्हणाला बघा, डायरेक्ट आकृती बनवायची. तिच्या म्हणजे ती आहे ही, तिच्या आईला एकच नातू आहे, म्हणजे हा नातू असणार. ठीक आहे. नातू आहे, ज्याची आई म्हणजे ही आई माझी पत्नी आहे, म्हणजे राजीव इथे येणार. आणि ही कोण झाली, तर पत्नी झाली, कारण की महिलेशी राजीवशी संबंध विचारला आहे, या दोघांचा संबंध विचारला आहे. त्यामुळे काय येणार, ही पत्नी येणार. बी फॉर बाहुबली. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघूया. ब हा अ पेक्षा दुप्पट वयाचा आहे, परंतु फ पेक्षा लहान आहे. आणि क हा अ च्या वयाच्या निम्मा आहे, परंतु ड पेक्षा दुप्पट मोठा आहे. दुसरा सर्वात मोठा कोण आहे. ठीक आहे. सरळ सोपा प्रश्न आहे. आता जर इथे आपल्याला वय विचारलेलं नाही किंवा तसलं काय दिलेलं नाही, तर इथं आपल्याला फक्त आकृती काढायची. ठीक आहे. किंवा असं लिहित बसायची गरज नाही, ब टू ए असं लिहायची काय गरज नाही. ठीक आहे. डायरेक्ट आकृती काढू शकतो आपण. ठीक आहे. ब
हा अपेक्षा दुप्पट मोठा आहे. ठीक आहे, म्हणजे अपेक्षा थोडक्यात अपेक्षा ब मोठा आहे. ठीक आहे, परंतु फपेक्षा दुप्पट लहान आहे. ठीक आहे, म्हणजे फपेक्षा म्हणजे सगळ्यात मोठा फ येणार इथे. थांबा एक मिनटं. सगळ्यात मोठा फ येणार, नंतर ब येणार आणि नंतर अ येणार. ठीक आहे, हे झालं. क हा अच्या वयाच्या निम्मा आहे. क हा म्हणजे क इथे येणार कारण की ह्याच्यापेक्षा लहान आहे अपेक्षा. ठीक आहे, परंतु ड पेक्षा मोठा आहे. परंतु ड पेक्षा म्हणजे ड इथे येणार. ठीक आहे, तर आता मला प्रश्नात काय विचारतात, दुसरा सर्वात मोठा कोण आहे? तर ब असणार आहे कारण की पहिला फ, ब, नंतर अ, नंतर क आणि नंतर ड. ब इथं ब म्हणून ब हे करू नका, खूप जण मुलं का तसं करतात. तर ब माझं इथं आहे त्यामुळं उत्तर ड येणार आहे. डी फॉर देवसेना. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता जेव्हा असलं येतं का नाही, ह्याला हे म्हणतात त्याला ते म्हणतात, डायरेक्ट पहिलं काय बघायचं माहिती आहे का? पहिला डायरेक्ट क्वेश्चन बघायचा. काय म्हटले तर त्या भाषेत आकाशाचा रंग कोणता? ठीक आहे, हा प्रश्न आहे. तर मला डायरेक्ट काय बघायचं आहे, आकाशाचा रंग कुठला असतो? निळा. तर निळ्याला काय म्हटलं हे बघायचं मला. डायरेक्ट प्रश्न वाचायची गरजच नाही. पाण्याला काळे, काळ्याला झाड, झाडाला निळे, निळ्याला पाऊस, पावसाला गुलाबी, गुलाबी रंगाला मासे, हे बघायची गरज नाही. तर काय म्हटले, निळ्याला पाऊस. भेटलं मला उत्तर. निळ्याला पाऊस म्हणतात तर आकाशाचा रंग काय असणार आहे? पाऊस असणार आहे. ठीक आहे, उत्तर सी. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. मुलांच्या रांगेत श्रीनाथ डावीकडून 11वा आणि व्यंकट उजवीकडून 24वा क्रमांकावर आहे. जर त्यांच्या जागांची अदलाबदली केली तर श्रीनाथ डावीकडून 5वा क्रमांकावर, तर रांगेत मुले किती आहेत? ठीक आहे, बघूया आता. श्रीनाथ डावीकडून कितवा आहे? 11वा आहे. आणि व्यंकट उजवीकडून कितवा आहे? 24वा आहे. ठीक आहे, उजवीकडून. आता ह्या दोघांची अदलाबदली केली. ठीक आहे, म्हणजे इथे व्यंकट आला, इथे श्रीकांत आला. तर श्रीनाथच्या डावीकडून कितवा क्रमांक येतो? श्रीनाथचा डावीकडून इकडून 24वा क्रमांक येतोय. ठीक आहे, आणि डावीकडून कितवा आहे? सॉरी, इकडून 24वा आहे. ठीक आहे, आणि डावीकडून कितवा येतोय? तर 5वा क्रमांक आहे. ठीक आहे, तर रांगेत किती मुले आहेत विचारले. आता हे एकदम सोपं आहे. श्रीनाथवरून काढायचं आपल्याला. इकडे किती मुलं आली? 4 आली. आणि इकडे 24 आहेत म्हणलं ना, 24 आहे म्हणलं, इकडे किती आली? 23. आणि स्वतः श्रीनाथचा 1. ठीक आहे, किती झाले? 4 आणि 1 5, आणि 5 आणि 23 किती? तर 28. ठीक आहे, ए फॉर आवना कभी. ठीक आहे, 28 आहे टोटल. आता गटातनं बसणारा वेगळा शब्द ओळखा. डोळा, कान, चेहरा आणि त्वचा. आता डोळा, परत कान आणि त्वचा ही काय तर ज्ञानेंद्रिय आहेत, आणि चेहरा हा वेगळा शब्द येतो. त्यामुळे उत्तर माझं काय येणार? सी येणार. ठीक आहे, कुछ तो कहो. सी फॉर कुछ तो कहो. नाही, सी फॉर कुछ तो कहो नाही, जुळलं नाही. काहीतरी बघू आपण त्याच्यानंतर. ठीक आहे, गटातनं बसणारा काय येणार? चेहरा येणार आहे. ठीक आहे, आता सिलेक्ट द रिलेटेड नंबर फ्रॉम द गिवन, म्हणजेच दिलेल्या पर्यायातून संबंधित संख्या निवडा. म्हणजे जसं 3ला 6 आहे तर 6ला काय येणार? ठीक आहे, तर 3ला कसं येते बघू आपण. रिलेशन बुक आहे. 3 गुणुले -2 केलं तर काय येणार? -6 येते. तसंच मी 6ला गुणिले -2 केलं तर काय येणार आहे? 12 येणार. आणि त्याचं साईन काय येणार? पॉझिटिव्ह येणार, कारण की सेम साईन काय होतं तर पॉझिटिव्ह होतं. आणि इथं डिफरन्स साईन काय होतात? निगेटिव्ह होतात मल्टिप्लाय केल्यावर. हे ठीक आहे, हे सिम्पल रूल आहेत. तिथं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. उत्तर सी येणार आहे. ठीक आहे, 54 आता 55 बघूया. व्हॉट इज द नेम ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज फॉर, म्हणजे मेजर ब्लड प्रेशर, रक्तदाब मोजण्यासाठी वापरले जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय आहे? पहिले इंग्लिश येते त्यामुळं स्टार्टिंगला ते वाचायला मला होतं. आता काय त्याचं तर स्पिग्मो मॅनोमीटर येते. म्हणजे रक्तदाब मोजण्यासाठी काय कशाचा वापर केला जातो? तर स्पिग्मो मॅनोमीटरचा केला जातो. स्टेथोस्कोपचं माहीत आहे, जे डॉक्टर यूज करतात ते. ठीक आहे, परत थर्मामीटर टेम्परेचरसाठी. आणि ॲनोमीटर हे जर महत्त्वाचं आहे. हे ॲनोमीटर कशासाठी वापरलं जातं तर मेजर विंड स्पीड अँड डायरेक्शन, त्याच्यासाठी यूज केलं जातं. ठीक आहे, ॲनोमीटरचा वापर कसा केला जातो? टू मेजर विंड स्पीड अँड डायरेक्शन. ठीक आहे,
दिशाचा किंवा विंड स्पीडचा मेजर करण्यासाठी ह्या उपकरणाचा वापर केला जातो, ॲनोमीटरचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. एक माणूस पूर्वेकडे 1 किलोमीटर चालतो. ठीक आहे. पूर्वेकडे तो 1 किलोमीटर चालला. ठीक आहे. नंतर तो दक्षिणेकडे वळतो आणि 5 किलोमीटर चालतो. 5 किलोमीटर चालतो. पुन्हा तो पूर्वेकडे वळतो आणि 2 किलोमीटर चालतो. पूर्वेकडे वळतो आणि 2 किलोमीटर चालतो. ठीक आहे. परत त्यानंतर तो उत्तरेकडे वळतो आणि 9 किलोमीटर चालतो. उत्तरेकडे गेला आणि 9 किलोमीटर चालला. ठीक आहे. तर आता तो त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे, तर आपल्याला हे डायग्राम काढली पाहिजे अशी. ठीक आहे. आता हे जर माझं पूर्ण टोटल जर 9 असेल तर एवढं काय येणार, किती येणार माझं, कारण की हे 5 आहे तर हे पण 5 होणार, एवढं इथून ते इथपर्यंत. तर हे माझं किती येणार, 4 येणार एवढं. ठीक आहे. 4 येणार. आता हे 2 आहे तर हे पण 2 येणार, म्हणजे हे टोटल माझं किती येणार, 3 येणार. ठीक आहे. म्हणजे आता मला पायथागोरस वापरला पाहिजे. ठीक आहे. मला जर AC काढायचं असेल तर तुम्हाला पूर्ण सविस्तर सांगतो, एवढं करायची गरज नाही तिथे. AB² प्लस BC². तर ABचा स्क्वेअर किती येणार माझा, 3चा स्क्वेअर प्लस BC² म्हणजे 4चा स्क्वेअर, म्हणजे 9 प्लस 16 बरोबर किती, 25. आणि 25 कशा स्क्वेअर आहे तर 5चा. ठीक आहे. AC बरोबर किती येणार, 5 किलोमीटर येणार. ठीक आहे. C 56चं माझं उत्तर काय, C आहे. ठीक आहे. पुढचं बघा. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश म्हणजे क्रमवारी दिलेली. ठीक आहे. आता समजा इथे मला इथे दिलेलं नाही, म्हणजे वरून खाली की खालून वर आहे. पण आता इथं बघा, माझं पहिलं 3 आहे, 3 आहे, 3 आहे, 2 आहे. म्हणजे 3 काय आहे, कनिष्ठ स्तर न्यायाधीश, आणि 2 काय, जिल्हा न्यायाधीश. आणि इथं उच्च न्यायालय पण आहे, सर्वोच्च न्यायालय पण आहे. म्हणजे इथून आपल्याला खालून वर जायचं, वरून खाली यायचं नाही. ठीक आहे. हे तर समजलं आपल्याला. नाहीतर क्वेश्चन हॅश होईल वगैरे असं काय नसते. ठीक आहे. हे तिथं बघितलं पाहिजे आपल्याला नीट. तर सगळ्यात पहिलं काय येणार, कनिष्ठ स्तर न्यायाधीश. ठीक आहे, 1. नंतर काय येणार, वरिष्ठ स्तर न्यायाधीश. नंतर काय येणार, जिल्हा न्यायाधीश. आणि नंतर काय येणार, उच्च न्यायाधीश. आणि नंतर 5ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. ठीक आहे. काय येणार, 2 पहिलं काय येणार, 3. ठीक आहे. त्यामुळे हा पर्याय गेला. परत नंतर काय येणार, 5. 3 नंतर 5, हे पण गेले, हे पण गेले. उत्तर क्रमांक डी फॉर देवसेना. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपण त्याच्यावरतीच आहे. पहिलं काय येणार, गाव येतं. नंतर काय येतो, तालुका. नंतर जिल्हा. आणि नंतर राज्य येतं. ठीक आहे. म्हणजे 2, पहिलं 2 पाहिजे मला, हा गेला. नंतर काय पाहिजे, तालुका, म्हणजे 4 पाहिजे मला, त्यामुळे हे पण गेले. उत्तर क्रमांक ए, आओ ना कभी. ठीक आहे. 58चं 1. आता पुढचा, कुत्र्यापासून आपल्याला काय होतं, रेबीज होतो. तर उंदरापासून काय होतो असा प्रश्न आहे. तर तो काय होतो, प्लेग होतो. ठीक आहे. उंदरापासून प्लेग होतो. मोहिनी 10 दिवसापूर्वी चित्रपटांना गेली होती. ती फक्त सोमवार चित्रपट बघते. कंडिशन काय, सोमवारीच बघते ती. आज आठवड्याचा कोणता दिवस आहे. ठीक आहे. जर ती 10 दिवसापूर्वी चित्रपटात गेली होती म्हणजे ती सोमवारी गेली होती पिक्चरला. ठीक आहे. सोमवारी मूवीला गेली होती. ठीक आहे. तर मला काय विचारलं, थोडक्यात 10वा दिवस काय असं विचारलं आहे. ठीक आहे. 10वा दिवस आहे. तर 10वा दिवस मी कसं काढणार, आता 10वा दिवस मला विचारलं आहे. ठीक आहे. आता 7व्या दिवशी पण काय असणार आहे, सोमवारच असणार आहे. कारण की 7 दिवसानंतर जो वार काय असतो, सेम असतो. जो सोमवार होता तर 7व्या दिवशी पण कसं, कुठला वार असणार आहे, सोमवार असणार आहे. ठीक आहे. तर 8, 9 आणि 10 सोमवार. मंगळवार असणार आहे 8 तारखेला. 8व्या दिवशी, 9व्या दिवशी बुधवार असणार आहे. आणि 10व्या दिवशी गुरुवार असणार आहे. उत्तर माझं गुरुवार येणार आहे. ठीक आहे. बी फॉर बाहुबली. ठीक आहे. 60चं उत्तर बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जर हे इरेज करतो मी. काय, 101 गुणुले 1120, 1001 गुणुले 1120 मायनस 1120 गुणुले 999 अधिक 55. आता काही मुलं काय करतात माहिती आहे, इथं डायरेक्ट सरळ सोडत बसतात. काय गरज नाही. इथं कसं करायचं सांगतो. 1120 फॅक्टर घ्यायचा. ठीक आहे. 1120 फॅक्टर घेतला. परत एक आतमध्ये काय येणार, 1001
वजा 999 आणि अधिक 55 येणार. ठीक आहे. तर इथे काय होणार 1120 गुणुले 2 अधिक 55. तर 1120 गुणुले 2 किती होतात 200 बे 2 4 बे के बे बे के बे म्हणजे 2240 अधिक 55 किती येतात 055 5 आणि 4 9 आणि 22 55 सॉरी. सी फॉर कटरीनाचं पण के येते नको. सी फॉर सी असू द्या 61चं सी येते उत्तर. ठीक आहे 2295. कळलं. फॅक्टर काढायचं पूर्ण कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. जर एका चौरसाचे क्षेत्रफळ 81 चौरस सेंटीमीटर आहे आणि चौरसाची परिमिती विचारली. चौरसाची परिमितीचा पहिला फॉर्म्युला काय 4 गुणिले बाजू किंवा 4 गुणिले साईड. ठीक आहे. आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय बाजू स्क्वेअर. ठीक आहे. तर आता बाजू मला चौरसाचं क्षेत्रफळ किती दिलं 81. तर मी बाजू काढू शकतो. बाजू किती येणार माझी 9 येणार. ठीक आहे. 9चा स्क्वेअर 81. ठीक आहे. बाजू माझी आली 9. तर आता इथे मी चौरसाच्या परिमितीमध्ये फॉर्म्युला घालू शकतो 4 गुणिले बाजू 4 गुणिले बाजू किती 9 आहे. तर किती येणार माझं 9 चौक 36 सेंटीमीटर. ठीक आहे. 62 सी उत्तर आलं. ठीक आहे. आता पुढचा सिम्पल इंटरेस्टेड क्वेश्चन आहे. 3 वर्षात दरवर्षी 8.5 दराने 18,000 रुपयांच्या साध्या व्याजदरावर किती व्याज मिळेल. आता सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय PNR अपॉन 100. प्रिन्सिपल किती आहे 18,000 आहे गुणवले हे किती आहे रेट किती आहे 8.5 आणि एन म्हणजे इयर किती आहेत 3 वर्षासाठी. ठीक आहे. भागिले 100 2 शून्य गेले 2 शून्य गेले. ठीक आहे. तर आता 18 म्हणजे 180 गुणुले 8.5 गुणुले 3 एवढं करायचं आहे मला. ठीक आहे. तर काय करणार पहिलं मी 8.5 गुणुले 3 करतो 5 त्रिक 15 8 त्रिक 24 आणि 25.5. ठीक आहे. 180 गुणुले 25.5. आता 25.5 गुणुले 18 करतो कारण की 18चा पाडा माहिती आहे मला. 18 पंचे 90 18 पंचे 90 अधिक 9 99 आणि 18 दोन्ही 36 36 आणि 9 किती येतात 45 बरोबर आणि 1 0. ठीक आहे. आणि हा पॉईंटचा एक पॉईंट घेतला म्हणजे 45.90 आलं. ठीक आहे. कुठे गेलं माझं हां 45.90 डी फॉर देवसेना. ठीक आहे. 63चं डी येते. आता एक रफ करतो मी थांबा. दोन संख्या 3:7च्या प्रमाणात आहे. किती 3:7च्या प्रमाणात आहेत. जर प्रत्येकी 6 जोडल्या तर 5:9 या प्रमाणात आहेत. तर संख्या शोधा. म्हणजे पहिलं माझं रेशो किती आहे 3:7 आहे. नंतर रेशो किती होतं 6 ॲड केल्यानंतर 5:9 होतं. म्हणजे हिते आणि हिते किती फरकचा झाला आहे 6चा फरक झाला आहे. ठीक आहे. पण किती हिते रेशोमध्ये ॲक्च्युअल रेशोमध्ये किती वाढ झाली 7 आणि 2 9 आणि 3 आणि 2 5 म्हणजे माझ्या तो 2:6ची वाढ होते. ठीक आहे. म्हणजे 2 वाढले की 6ची वाढ होते. ठीक आहे. तर 1 वाढले किती होणार 3 होणार. झालं उत्तर भेटलं जातं तुमचं. आता संख्या काय विचारला प्रश्न संख्या शोधा म्हटलेत तर काय येणार एकाच 3 आहेत तर 3 किती येणार 9 आणि 7 किती येणार 21. झालं 9 आणि 21. जर तुम्हाला चेक करायचं क्रॉस चेक करायचं इथं पण करून टाका बघा 5 त्रिक 15 आणि 9 त्रिक 27 6ची वाढ झाली का बघा झाली. झालं बे फॉर बाहुबली 64चं बी येणार उत्तर. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न बघा. एक पुरुष एक काम 7 दिवसात करू शकतो पण पत्नीच्या मदतीने तो काम 6 दिवसात करतो. ठीक आहे. पत्नी ते एक काम एकटी किती दिवसात करेल. जर एक असा प्रश्न काय आहे तर एक पुरुष 7 दिवसात काम करतो पण पत्नीच्या मदतीने तो 6 दिवसात करतो. ठीक आहे. तर बघूया एकटा माणूस किती दिवसात करतो 7 दिवसात आणि तो माणूस आणि त्याची बायको वाईफ ठीक आहे किती दिवसात करत आहे 6 दिवसात. तर आपल्याला माहीत आहे एलसीएम काढायचा याचा किती बसतो एलसीएम 42. ठीक आहे. तर 6 7 42 आणि 7 6 42. ठीक आहे. आता ह्याची इफिशियन्सी किती आहे एफिशियन्सी
6 आहे माणसाची आणि स्त्रीची किती आहे म्हणजे माणूस आणि म्हणजे ते पुरुष आणि त्याची पत्नीची किती आहे 7 आहे. ठीक आहे. तर मला कोणाची एफिशियन्सी पाहिजे, त्या पत्नीची पाहिजे त्याच्या पुरुषाच्या. ठीक आहे. टोटल काम माझ्याकडे किती आहे 42 आहे. आधी पहिले मी एफिशियन्सी काढतो. मेन प्लस त्याची बायको. ठीक आहे. पुरुष प्लस त्याची पत्नी किती आहे 7 आहे आणि मला माहीत आहे मेनची किती आहे 6 आहे. तर एका त्या पत्नीची किती येणार 1 एफिशियन्सी येणार. ठीक आहे. टोटल काम किती आहे माझं, टोटल वर्क 42 आहे आणि त्या महिलेची म्हणजे त्या पत्नीची किती एफिशियन्सी 1 आहे. तर किती दिवस लागणार मला 42 दिवस लागणार. ठीक आहे. ऑप्शन सी येणार. ठीक आहे. 65चं सी. आता इथे काय विचारलं आहे 20 सेंटीमीटर आणि 6 मीटरचं गुणोत्तर म्हणजे रेशो विचारला आहे किती. ठीक आहे. 20 सेंटीमीटर आणि 6 मीटर. आता मला हे एक करावं लागणार. 20 आणि 6 मीटर. 1 मीटर म्हणजे किती असतं सेंटीमीटर 100 सेंटीमीटर असतं. तर काय ते होणार 600 होणार. एक गेला 1 शून्य गेला तर काय होणार 2 के 2 60 म्हणजे 1 30 येणार. 66चं काय येणार ए आऊ ना कभी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 67. आय थिंक 67चं पण 67चं पण हॅश केलं आहे. आधी उत्तर हे दिलं होतं पण नंतर हॅश केलं आहे. ठीक आहे. कारण की उत्तरच येत नाही ह्याचं. पी प्लस क्यू दाखवतो तुम्हाला. पी प्लस क्यू 160 रुपये. ठीक आहे. क्यू आर एकत्रपणे किती कमवतात 160च आणि हे तिघंजण किती कमवतात 300 रुपये कमवतात. पी प्लस क्यू प्लस आर किती 300 रुपये. असं जर उत्तर येत नसेल ना सारखं तिथंच थांबायचं नाही लगेच पुढं जायचं. बघा आता उत्तर बघा येते का. आता पी प्लस क्यू किती म्हणतो तो 160. तर माझं आर किती येणार फक्त पी प्लस क्यू 160 आहेत. तिकडं वजा गेल्यावर किती होणार 300 वजा 160 किती होणार 140 येणार. परत क्यू आर माझं किती आहे 160 आहे. क्यू आरच्या जागी मी 160 टाकलं तर पी किती येणार आहे माझं 140च येणार आहे. ठीक आहे. आता या दोघांचं म्हणून किती होतात 280 होतात. ठीक आहे. जर माझे पी प्लस क्यू प्लस आर 300 रुपये तर माझ्याकडे आर आणि पीची व्हॅल्यू आहे. तर क्यूची व्हॅल्यू मला भेटेल पी आणि आर किती 280 प्लस क्यू. तर क्यू बरोबर किती येते 20 येते. मला काय विचारलं क्वेश्चनमध्ये क्यूचीच विचारलं आहे. ठीक आहे. क्यू दररोज किती कमवतो. ठीक आहे. 20 रुपये पण 20 ऑप्शनमध्ये नसल्यानंतर क्वेश्चन हॅश झालं आहे. सगळ्यांना बोनस मार्क मिळाला. ठीक आहे. जर उत्तर येत नसेल तर पुढं जायचं तिथेच थांबायचं नाही उत्तर काय येत नाही म्हणून. ठीक आहे. हे झालं. आता पुढचा प्रश्न बघूया. 2.197चे घनमूळ विचारलं म्हणजे क्यूब रूट विचारलं आहे. ठीक आहे. आता इथे काढत बसायची काही सुद्धा आवश्यकता नाही. ठीक आहे. तुम्हाला सांगतो मी ऑप्शननुसार कसं जायचं. आता मी 4चा पहिलं बघितला. 4चा घन किती येतो 64 येतो बरोबर. 4 चौक 16 16 चौक 64. युनिट डिजिटला किती आहे 4 आहे. इथं 4 आहे का युनिट डिजिटला 7 आहे. मला युनिट डिजिटला 7 पाहिजे त्यामुळं हा ऑप्शन घ्यायला. आता 5 आहे इथं युनिट डिजिटला. 5चा मी जर क्यूब बघितला किती येतो 125 येतो. युनिट डिजिटला किती 5 आहे. 5 आहे का इथे युनिट डिजिटला 7 आहे त्यामुळं हा पण ऑप्शन गेला. आता 3 आहे इथे. 3चा क्यूब किती येतो 27. युनिट डिजिटला 7 आहे. उत्तर माझं हे आलं. आता हे पण बघा 5चं पण किती येतो 125 होतं. युनिट डिजिटला 5 आलं त्यामुळे हे पण येणार नाही माझं. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करायचं नाही. जेवढं लवकर गणित सोडवता येईल तेवढं लवकर करत बघायचं. ठीक आहे. त्यामुळे माझं उत्तर किती येते सी येते. ठीक आहे. 68चं सी. युनिट डिजिटनुसार काढायचं आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही फुकटचा वेळ घालवायचा नाही. 69 गणित बघूया काय. ऋतू पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 4 तासात 20 किलोमीटर. ठीक आहे. प्रवाहाच्या दिशेने. ठीक आहे. म्हणजे डाऊनस्ट्रीम. ह्याला डाऊनस्ट्रीम म्हणतात बरोबर. डाऊनस्ट्रीम जरा इंग्लिशमध्ये शब्द ठेवले तर बरं पडते. आणि विरुद्ध प्रवाहात म्हणजे अपस्ट्रीम 2 तासात 4 किलोमीटर अंतर बोटने चालू शकते. तर शांत पाण्यात तिचा वेग म्हणजे शांत पाण्यात तिचा वेग आणि पाण्याच्या प्रवाहाचा वेग असं विचारले. ठीक आहे. तर काय ते फॉर्म्युला बघूया. डाऊनस्ट्रीम पहिले डाऊनस्ट्रीम काढूया आपण किती आहे. तर काय फॉर्म्युला आपला स्पीडचा काय फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स किती आहे 20 किलोमीटर आहे आणि स्पीड किती 4 तासात आहे. ठीक आहे. किती येणार टाईम किती 4 आहे.
ठीक आहे, 4 तासात. आणि डिस्टन्स 20 आहे, तर स्पीड किती येणार माझं? 5 येणार. 5 किलोमीटर प्लस आवर. दोन्ही पण किलोमीटर आणि तासा म्हणजे हे बरोबर आहे. ठीक आहे, युनिट बरोबर आहे त्याची. आता अपस्ट्रीमचं बघायचं आहे. अपस्ट्रीम स्पीड काढायचं आहे मला. ठीक आहे, काय येणार याचं पण डिस्टन्स अपॉन टाईम. किती तासात जातो आहे? 2 तासात 4 किलोमीटर म्हणजे 4/2 किती येणार? 2 किलोमीटर पर आवर येणार. ठीक आहे, आता शांत, आता मला काय काढायचं पहिलं? शांत पाण्यातील बोटीचा वेग. ठीक आहे, तर ह्याचा फॉर्म्युला काय येणार? डाऊनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम. मगाशी सांगितलं डाऊनस्ट्रीम म्हणजे काय, तर प्रवाहाच्या दिशेने, आणि अपस्ट्रीम म्हणजे काय, विरुद्ध. कारण की अपमध्ये जाणार तेव्हा काय असतो? पाण्याच्या विरुद्ध दिशेने जातो आपण, आणि जेव्हा खाली जातो तेव्हा काय असते? ते प्रवाहाच्या दिशेने असतो. ठीक आहे, शांत पाण्यातील बोटीचा वेग काढताना डाऊनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम भागिले 2 असते. ठीक आहे, डाऊनस्ट्रीम किती आहे माझं? 5 आहे. अपस्ट्रीम किती आहे? 2 आहे. ठीक आहे, भागिले 2, तर 7/2 किती येणार? 3.5 येणार. ठीक आहे, 3.5. आता इथे 3.5 नाही, तिथे पण 3.5 नाही, त्यामुळे हे 2 ऑप्शन तर गेले. ठीक आहे, आता मला प्रवाहाचा वेग काढायचा आहे. प्रवाहाचा वेग काय? डाऊनस्ट्रीम मायनस अपस्ट्रीम भागिले 2. डाऊनस्ट्रीम किती आहे? 5 आहे. अपस्ट्रीम किती आहे? 2 आहे. भागिले 2. 3/2 बरोबर किती येणार? 1.5 येणार. ठीक आहे, 1.5 किलोमीटर. उत्तर क्रमांक माझं इथे दिले, बी फॉर बाहुबली. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी येणार, 69चं बी. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. जर एका धातूमध्ये 96% तांबे आहे, ठीक आहे, 91 किलो तांबे मिळवण्यासाठी किती धातूंची आवश्यकता आहे? ठीक आहे, आता ह्याला क्रॉस मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला म्हणजे ॲप्लिकेशन वापरायचं आहे. कसं ते सांगतो. जर समजा, ठीक आहे, 26 किलोला मी समजलं की 100 किलो धातू लागतो आहे. 26 किलो तांब्याला किती लागतो मला धातू? 100 किलो धातू लागतो असं समजलं. ठीक आहे, तर 91 किलोला किती धातू लागेल? काय करायचं? फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, जास्त काही करायचं नाही. ठीक आहे, काय येणार मग? 91 गुणिले 100 भागिले 26. ठीक आहे, 13×2 = 26, 13×7 = 91, 700 भागिले 2 किती येणार? 350 kg येणार. ठीक आहे, आवना कबी, ए फॉर आवना कबी, 70चं ए येणार उत्तर. ठीक आहे, पुढचं 384 रुपयांना वस्तू विकल्यावर एका माणसाला 4% तोटा होतो आणि 10% नफा मिळवण्यासाठी त्या वस्तूची विक्री किंमत किती असावी? ठीक आहे, आधी आपण पहिल्या कंटिन्यूशन त्याची आपण किंमत काढूया. ठीक आहे, पहिले काय येणार? जर तो त्याला किती तोटा होतो? 4% म्हणजे 96 होणार. ठीक आहे, बरोबर किती? 384 रुपये. ठीक आहे, म्हणजे त्याची ॲक्च्युअल किंमत एक्स आपण पकडली. ठीक आहे, तर काय होणार? आणि ही त्याची विक्री किंमत असणार आहे. ठीक आहे, ॲक्च्युअल किंमत एक्स आहे. आपण आता एक्सचं मला व्हॅल्यू काढायची आहे. काय होणार? 384 गुणिले 100 भागिले 96. ठीक आहे, तर आता 96, आय थिंक 96 डायरेक्ट भाग होतो बघा. 96 गुणिले 4, 6 चौक 24, 9 चौक 36, 36 आणि 2 38 आलं. 96 के 96, 96 चौक येते बरं 384 बरोबर काय देईल? ॲक्च्युअल किंमत किती आली? 400 रुपये. जेव्हा तिची 400 रुपयाची किंमत आहे, तो जेव्हा 384ला विकतो तर त्याला 4% तोटा होतो आहे. ठीक आहे, पण त्याला जर 10% नफा मिळवायचा आहे, म्हणजे माझी ॲक्च्युअल किंमत किती आहे? 400 रुपये. आता मला 400 रुपयेवरती जर मला 10% नफा मिळवायचा असेल तर काय करणार मी? 10% नफा म्हणजे 110 करणार, बरोबर 100. किती येते? 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, तर 110 गुणिले 4 किती येतात? 4 शून्य शून्य, 4 1 4, म्हणजे मला ती 440 रुपयाला वस्तू विकावी लागणार. तेव्हा कुठे मला 10%चा नफा होणार. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी, बी फॉर बाहुबली, 71चं बी येणार. ठीक आहे,
पुढचं बघूया आता. पाचच्या पहिल्या 5 पटीची सरासरी किती आहे? तर 5ची पहिली पट काय असणार आहे? पहिले 5 किती असणार आहे? 5, 10, 15, 20 आणि 25. आता काही विद्यार्थ्यांनी काय केलं म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी काय केलं असं सांगू ह्या सर्वांची ॲडिशन केली असणार, मग नंतर 5ने भागिलेलं असणार. ठीक आहे, एवढं सगळं केलेलं असणार. पण काही गरज नाही. जेव्हा ॲव्हरेज सांगितला जातो ना, त्याचा मिडल असतो तो, त्याची ॲव्हरेज असते. पण जेव्हा म्हणजे हे असतील तर मल्टिपल्स किंवा सरळ असतील तर ठीक आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असं तर ह्याचे 3 येणार. परत 2, 4, 6, 8, 10 तर ह्याचं काय येणार? 6 येणार असं. ठीक आहे, तर ह्याचं 15 येते डायरेक्ट. सरळ सरळ 15 उत्तर येते. ठीक आहे, ऑप्शन डी फॉर देवसेना. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. 73. काय विचारले? 65 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 60 दाखवले आहेत. त्यात 29 गुणाऐवजी 72 गुणांची चुकी झाली. म्हणजे 65 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 60 दाखवलं होतं. ठीक आहे, पण त्याच्यात त्यांच्याकडून चूक काय झाली की 29 गुणाऐवजी त्यांनी 72 गुण दाखवले, गुणांची चुकीची नोंद केली. ठीक आहे, तर बरोबर सरासरी विचारले. ठीक आहे, तर पहिलं 65 विद्यार्थ्यांचं आपण टोटल गुण किती होतात बघूया. कारण 65 गुणिले 60 केल्यावर मला टोटल गुण भेटतील. ठीक आहे, 65 6 पंचे 30, 6 36 आणि 3 39 म्हणजे 3900 हे काय झाले? टोटल गुण झाले. ठीक आहे, 3900. आता गुणांचे आपला किती झाले बघा, म्हणजे वाढीव किती गुण झालेत? 72 वजा 29 3 सॉरी 43 गुणांची वाढीव झाली. ठीक आहे, तर मला 3900मधनंही वजा करावं लागणार, कारण की हे वाढलेत गुण, जास्त एक्स्ट्रा झालेत. कारण की त्यांना 29 गुणाऐवजी त्यांनी 72 गुणांची केली होती. म्हणजे मला ॲक्च्युअल 29 लिहायचे होते, पण लिहिली त्यांनी 72. मग 43 गुण जास्त झालेत, तर मला ते ॲक्च्युअली हे म्हणजे ह्या सरासरीमधून वजा करावं लागणार आहे ह्याच्यामधून. ठीक आहे, तर किती येणार? 7, 5, 8, 3857 येणार. ठीक आहे, तर आता मला आता त्याची मला सरासरी काढू शकतो आपण मी, कारण की 65 भागिले करून. ठीक आहे, 3857 भागिले 65. ठीक आहे, उत्तर येईल तुमचं. ठीक आहे, ह्याचं उत्तर आय थिंक पहिलंच आहे. ह्याचं तुम्ही भागाकार करा, उत्तर क्रमांक पहिले येते. आय थिंक 59.34 उत्तर काहीतरी येते. ठीक आहे, ऑन एन ॲव्हरेज उत्तर हे येते. ठीक आहे, हे फक्त कॅल्क्युलेटिव्ह होतं. याच्यामध्ये फक्त एवढे ह्याच्या 40 क्वेश्चनमध्ये एवढंच कॅल्क्युलेटिव्ह होतं. ठीक आहे, 73चं 1 येते उत्तर. ठीक आहे, ए ऑप्शन ए. पुढचा क्वेश्चन बघूया. 74. 4, 2, 2, 3 क्वेश्चन मार्क आणि 15. तर कसे आलं हे सांगतो. 4 गुणिले 0.5 केलं, मला उत्तर 2 आलं. 2 गुणिले 1 केलं, उत्तर 2 आलं. परत 2 गुणिले 1.5 केलं तर 3 आलं. 3 गुणिले 2 केलं तर 6 येणार. म्हणजे इथं तुम्हाला पॉईंटने वाढवत जायचं आहे. ठीक आहे, आता 6 गुणिले 2.5 केलं तर मला उत्तर काय येणार आहे? 15 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे उत्तर इथं माझं किती येणार आहे? 6 येणार आहे. बी फॉर बाहुबली. कळलं का? म्हणजे इथे फक्त काय करायचं आहे तुम्हाला? 0.5 परत 1.5 वाढ करून त्याचा गुणाकार करायचा आहे तिथे. ठीक आहे, उत्तर क्रमांक बी येणार आहे माझं. ठीक आहे, आता इथे बघूया. 4, 2, 2, 3 क्वेश्चन मार्क आणि 15 आहे. ठीक आहे, तेच आहे, सॉरी हे दोन्ही एकच आहे. ठीक आहे, कन्फ्युजन होते तिथे. ठीक आहे, आता 8, 17, 35, 71 आणि 143 आहे. तर काय इथे येणार? 8, 17, 35 हां 8 इथे काय होणार? 8 गुणिले 2 अधिक 1 काय होणार? 17. 8 2 16 अधिक 1 17. तसंच इथे 17 गुणिले 2 अधिक 1 म्हणजे 7 2 34 आणि 1 35. तसंच 143 गुणिले 2 अधिक 1 करायचं आहे मला. 143 गुणिले 2 किती होतात? 3 2 6 4 2 8 आणि 1 अधिक 1 287. ऑप्शन बी. ठीक आहे, 75चं काय येणार? ऑप्शन बी, बी फॉर बाहुबली. ठीक आहे, आता 76चं बघा. आता फ्रॉग स्टेप्स आहे. ह्या मेथडला फ्रॉग स्टेप म्हणतो मी. ठीक आहे, असं करायचं आहे.
आणि हे म्हणजे ह्याच्यामध्ये रिलेशन बघायचं, ह्याच्यात आणि ह्याच्यात रिलेशन, आणि ह्याच्यात आणि ह्याच्यात रिलेशन येणार क्वेश्चन मार्क्सच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तर मला डायरेक्ट ह्याचंच बघायचं. इथे मला 5ची वाढ झालेली दिसते, तर इथे पण मला 5ची वाढ करायची. म्हणजे किती येणार? 440 येणार. इथे बघा 5ने कमी झाले, परत इथे पण 5ने कमी, इथे 5ने वाढले, तर इथे 440 येणार. ऑप्शन क्रमांक ए, आवना कमी. ठीक आहे, 76चं ए. 77 बघूया. आता हे बघा, जर असं काय दिसलं ना तुम्हाला 4, 27, 36 किंवा 81, तर तिथे समजायचं तुम्हाला स्क्वेअर किंवा क्यूबचं तिथं काहीतरी लॉजिक आहे. ठीक आहे, आता इथे 4, 27 मला दिसलं, मला लगेच क्लिक झालं की इथं काहीतरी क्यूब किंवा स्क्वेअरचं लॉजिक आहे. तर काय बघणार मी पहिलं? बघा इथं काय सांगतं, पहिले एकचा पहिला घातांक 1 येते. ठीक आहे, परत 2चा 2 4 आलं, परत 3चा 3 किती येते ना 27, तसं 4चा चौथा करायचा आहे, तर ते उत्तर मला काय येणार? 256 येणार. असं करत जायचं आहे ते. परत 5वा म्हणजे 31, 25, म्हणजे जो नंबर आहे त्याचा पहिला तेवढा घातांक घ्यायचा, म्हणजे 256 उत्तर येते माझं. ठीक आहे, ऑप्शन सी येणार, 77चं सी. ठीक आहे, 78 नेक्स्ट बघूया. आता एचे उत्पन्न 6,000 रुपये आहे. तो त्याच्या उत्पन्नाच्या 35% भाड्यावर खर्च करतो. उरलेल्या पैशापैकी 70% तो किराणा मालावर खर्च करतो, तर उर्वरित रक्कम वाचवतो. तर त्याची मासिक बचत म्हणजे थोडक्यात सेविंग विचारली. तर त्याचे उत्पन्न किती आहेत? एचे 60,000 आहे. ठीक आहे, आता तो 35% भाड्यावर खर्च करतो. ठीक आहे, पहिलं भाड्यावर, तर राहिले किती? 100 बंद 35 गेले, किती राहिले? 65. ठीक आहे, 65% राहिले. एवढी माझी भाड्यावरती खर्च झाल्यानंतर राहिलेली किंमत आहे. ठीक आहे, एवढी. आता परत उरलेल्या पैशापैकी म्हणजे एवढी माझी उरलेली बचत आहे. ठीक आहे, पण तो नंतर काय करतो? 70% तो किराणा मालावर करतो, म्हणजे राहिले किती माझे? 30% राहिले. ठीक आहे, ठीक आहे, तर आता मला ही टोटल माझी उर्वरित बचत झाली. तर कॅल्क्युलेशन करायचं आहे. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. ठीक आहे, तर माझं काय फायनल काय येणार आहे? 6 गुणिले 65 गुणिले 30 येणार आहे. ठीक आहे, तर पहिले मी 65 गुणिले 6 करतो, 6 पंचे 30, 6 36 आणि 3 39, 390 गुणिले 30. इथे 39 गुणिले 3 करतो, 9 त्रिक 27, 3 त्रिक 9 आणि 11, 1170 आणि हे 2 झिरो. ठीक आहे, म्हणजे 11,700 रुपये त्याची बचत आहे. ऑप्शन क्रमांक सी येणार आहे. ठीक आहे, 78चं सी. कळलं कसं काढले ते? ओके, पुढचं काय? हवेत एक फासा फेकला तर विषम संख्येची मिळण्याची शक्यता किती आहे? ठीक आहे, तर फासा म्हणजे डायस जो असतो त्याच्यात किती येणार? व्हॅल्यू किती येऊ शकतात? 3, 4, 5, 6. टोटल व्हॅल्यू किती झाल्या? 6 येते माझ्या. ठीक आहे, पण त्यांनी काय म्हटले? विषम म्हटले. ठीक आहे, तर विषम कुठले कुठले आहेत? 1, 3 आणि 5, म्हणजे विषम संख्येची किती आहेत? टोटल व्हॅल्यू 3 आहे, आणि टोटल माझी व्हॅल्यू किती आहे डायसची? 6 आहे. ठीक आहे, तर काय येणार? 3 1 3, 3 2 6, तर माझं 1 2 येणार. ऑप्शन क्रमांक ए, आओ ना कभी. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असते? जी डिमांड आहे ती वरती येणार. डिमांड फॉर्म्युला काय गरज नाही करत ॲक्च्युली, ते तुम्हाला समजलं पाहिजे. आणि इथं ॲक्च्युअल डेटा किती आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचा इथं क्वेश्चनची डिमांड येणार इथे, आणि ते ॲक्च्युअल डेटा माझा किती आहे? 6च आहे, आणि डिमांड किती आहे माझ्या क्वेश्चनची? विषम संख्येत सांगितलं तर तिथे 3 येणार. ठीक आहे, असं. आता पुढे बघूया 80वा क्वेश्चन. 2 संख्यांची बेरीज किती आहे? 31 आहे, आणि त्यांचा गुणाकार 184 आहे, तर त्या संख्या किती आहेत असं विचारलं. ठीक आहे, आधी पहिलं मी काय एक्स प्लस वाय हे काय करत बसायची काय गरज नाही. ठीक आहे, मी डायरेक्ट क्वेश्चनमध्ये ऑप्शनमध्ये येणार. 31 पहिलं सगळ्यांचे बघणार, 31 बेरीज येते का? 12 आणि 19 किती होतात बघायचं. 31 होतात का? 12 आणि 19 11 31 येते. ठीक आहे, 46 आणि 4 किती होतात? 50 होते. ऑप्शन कट केला मी हा पहिला. 6 आणि 5 11 आणि 3 31, ह्याचे पण 31 येते, आणि 23 आणि 8 7 31 हे पण येते. ठीक आहे, म्हणजे मला बेरीजनंतर एक ऑप्शन कट झाला. आता गुणाकार मला 184 बघायचा. ठीक आहे, तर 184 मला इथे युनिट डिजिटला किती दिसतो आहे? 4 दिसतो आहे. तर आता बघायचं मला 9 गुणिले 2 केल्यावर किती येते? 18 येतो. युनिट डिजिटला 18 येतो आहे. ऑप्शन कट झाला. 6 आणि 5 आहे युनिट डिजिटला, 6 पंचे 30, युनिट डिजिटला 0 येते. 8 आणि 3 आहे युनिट डिजिटला किती येणार? 24, म्हणजे 4 युनिट डिजिटला येणार. माझं उत्तर हे येणार. ठीक आहे,
ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, डी फॉर देवसेना, 80चं डी येणार. ठीक आहे, असं काही गरज नाही एक्स + वाय वगैरे करत बसायची. तुम्हाला इथं लगेच सोडवायचं आहे. 40 गणित आहेत, 40 गणित लगेच सुटले पाहिजे. ठीक आहे, आता नेक्स्ट कम्प्युटरचा सेक्शन आहे तो आता बघूया. शेवटचा आहे हा पण 10 क्वेश्चनवरती आहे. ठीक आहे, जर तुम्हाला हे जर विश्लेषण मी जे घेतो आहे ते जर तुम्हाला आवडलं असेल खरंच, ठीक आहे, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण तुम्ही शेअर करू शकता जर तुम्हाला वाटलं तर. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. हे सगळे इंग्लिशमध्येच आहेत क्वेश्चन कम्प्युटरचे. ठीक आहे, अ हायब्रिड कम्प्युटर इज द वन हॅविंग कंबाईन प्रॉपर्टीज ऑफ. म्हणजे हायब्रिड कॉम्प्युटर्समध्ये कुठल्या प्रॉपर्टीज असतात. ठीक आहे, तर त्या कुठल्या असतात, ॲनालॉग आणि डिजिटलच्या असतात. ठीक आहे, ॲनालॉग कॉम्प्युटरमध्ये आणि डिजिटल कॉम्प्युटरमध्ये ह्या म्हणजे सेम हे असतात प्रॉपर्टीज असतात. ठीक आहे, आता ॲनालॉगमध्ये काय असतं सांगतो तुम्हाला. ॲनालॉगमध्ये कंटिन्युअस सिग्नल असतात, कंटिन्युअस सिग्नल असतात आणि ह्याच्यामध्ये बायनरी सिग्नल असतात. हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, हायब्रिड कम्प्युटर इज द वन हॅविंग कंबाईन प्रॉपर्टीज ऑफ कोणाच्या तर ॲनालॉग अँड डिजिटल कम्प्युटर्स उत्तर आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी फॉर देवसेना. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर विचारलेला आहे. खूप विद्यार्थ्यांनी याच्यावरती क्लेम केला वगैरे. ठीक आहे, आता सांगतो तुम्हाला याचं उत्तर. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला चार्ल्स बॅबेज पण दिसतील आणि काही ठिकाणी ॲलन ट्युरिंग पण दिसतील. पण जे चार्ल्स बॅबेज जे आहेत ना ते फादर ऑफ कम्प्युटर आहेत. ठीक आहे, चार्ल्स बॅबेज फादर ऑफ कम्प्युटर आहेत, पण जर फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर म्हटलं तर ॲलन ट्युरिंग येतात, मॉडर्न कम्प्युटर. ठीक आहे, खूप ठिकाणी दिलं असेल की चार्ल्स बॅबेज वगैरे, पण ॲलन ट्युरिंग हे फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर आहे. ठीक आहे, 82चं बी आहे, बी फॉर बाहुबली. ठीक आहे, आता टेड हॉफ आहेत. टेड हॉफ यांनी काय केलं होतं तर जे मायक्रो प्रोसेसर आहे त्याचं फर्स्ट डिस्कवर केलं होतं. डिस्कवर म्हणजे शोधलं होतं, डिस्कवर मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे, मायक्रो प्रोसेसरचं टेड हॉफ यांनी डिस्कवर केलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि जर पुढच्या नेक्स्ट टाईम विचारलं तर फादर ऑफ AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर ते कोण आहे तर जॉन मॅककार्थी. लक्षात ठेवा, फादर ऑफ AI. ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता फर्स्ट कम्प्युटर लँग्वेज डेव्हलप वॉज म्हणजे पहिली लँग्वेज कुठली डेव्हलप केली होती कम्प्युटर लँग्वेज, तर ती कुठली होती, फोर्ट्रॅन होती, फोर्ट्रॅन. ठीक आहे, 1954 ते 57च्या दरम्यान ती डेव्हलप केली होती. ठीक आहे, हे सगळ्या बाकीच्या आधीचे आहेत. आणि कोबोल जे असते का नाही हे लक्षात ठेवा. कोबोल ही स्पेसिफिक बिझनेस लँग्वेज आहे. म्हणजे बिझनेस याचा फुल फॉर्म काय बघा, कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज आहे. ठीक आहे, म्हणजे बिझनेसच्या पर्टिक्युलर साठी काम करते. ठीक आहे, बिझनेस ओरिएंटेड आहे. ठीक आहे, आणि जी पास्कल जे असते, पास्कलचा काय फुल फॉर्म आहे, प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. ठीक आहे, प्रोसिजरल प्रोग्रॅमिंग लँग्वेज. ठीक आहे, ही 1970च्या दरम्यान आली होती. ठीक आहे, याचं उत्तर आपल्याला डी आहे, डी फॉर देवसेना. ठीक आहे, आता VDU स्टँड्स फॉर कशासाठी आहे तर व्हिज्युअल डिस्प्ले युनिट, बी फॉर बाहुबली उत्तर आहे आपल्याचं. ठीक आहे, आता हे व्हिडिओ म्हणजे काय असतं तर इमेज प्रोड्यूस बाय कम्प्युटर किंवा एखाद्या इलेक्ट्रिक डिव्हाइस जे असतं त्याच्यातून जी इमेज प्रोड्यूस होते ती कशावर शो होते तर व्हिडिओवरती होते, म्हणजे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग कीबोर्ड शॉर्टकट्स इज यूज टू कट द सिलेक्ट टेक्स्ट इन MS Word 2010. म्हणजे थोडक्यात कट करण्यासाठी कुठले करतात तर Ctrl+X असते. ठीक आहे, आता शॉर्टकट्सवरती एक मी व्हिडिओ बनवलेली आहे आपल्या चॅनलवरती आहे, यशोदा अकॅडमीवरती. ठीक आहे, त्याच्यात मी महत्त्वाचे शॉर्टकट्स घेतलेले आहेत, ते तुम्ही बघा. कदाचित काहीतरी 10 मिनटाचं वगैरे काहीतरी असेल, एकदम थोडक्यात सांगितलेलं तुमचं लगेच क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, बघू शकता. आता Ctrl+P कशासाठी असतं तर प्रिंट करण्यासाठी असते डॉक्युमेंट. ठीक आहे, Ctrl+U कशासाठी असतं तर
अंडरलाईन करण्यासाठी. आणि कंट्रोल प्लस क्यू कशासाठी असते तर रिमूव्ह पॅराग्राफ फॉर्मॅटिंग, म्हणजे जे पण काय केली असेल ना एडिटिंग पॅराग्राफबद्दल ती रिमूव्ह करण्यासाठी कंट्रोल प्लस क्यू असते. ठीक आहे. द फास्टेस्ट अँड द मोस्ट एक्सपेन्सिव्ह कॉम्प्युटर्स आर, ते कुठले असतात तर ते सुपर कॉम्प्युटर असतात. सगळ्यात फास्ट आणि मोस्ट एक्सपेन्सिव्ह म्हणजे महागडे सुपर कॉम्प्युटर्स असतात. आता सुपर कॉम्प्युटर्स करंट रिलेटेड म्हटलं क्वेश्चन तर सगळ्यात पहिला फर्स्ट रँकवरती कुठला आहे सुपर कॉम्प्युटर, तर तो एल कॅपिटन आहे. ठीक आहे, एल कॅपिटन. आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण गेला फ्रंटियर, म्हणजे ह्याच्या आधी फ्रंटियर होता पहिल्या क्रमांकावरती, आता एल कॅपिटन आहे. ठीक आहे. आणि जे सुपर कम्प्युटरचे जे स्पीड असते किंवा परफॉर्मन्स जो असतो तो कशामध्ये मेजर केला जातो तर फ्लॉप्समध्ये मेजर केला जातो. ठीक आहे, फ्लॉप्स. आता विच लँग्वेज इज यूज फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, कुठली लँग्वेज यूज केली जाते तर ह्याच्यासाठी आहे का नाही बॉम्बे हायकोर्टाने दोन्ही उत्तर दिलेत. एक C++ आहे आणि प्रोलॉग, दोन्ही लँग्वेज यूज करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, पण जास्त करून प्रोलॉग यूज केले जाते हे लक्षात ठेवा. उत्तर दोन्ही आहेत, C आणि D दोन्ही उत्तर आहेत. ठीक आहे. 88 द चिप इज यूज इन कम्प्युटर्स इज मेड अप ऑफ, कशापासून केली जाते तर सिलिकॉनपासून बनवलेली असते चिप. ठीक आहे, 88चं ए आवना कभी. ठीक आहे, सिलिकॉन. परत 89 ULSI स्टँड्स फॉर, कशासाठी स्टँड होतं ते, म्हणजे याचा फुल फॉर्म काय अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन आहे. त्याचं ULSIचं काय अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन आहे. ठीक आहे. थर्ड जनरेशन कम्प्युटर्स आर बेस्ड ऑन, कशावरती आहे कशावरती आहे तर IC म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट्सवर आहे. ठीक आहे, 90चं सील. ठीक आहे. आता पहिलं तुम्हाला सांगतो, पहिल्या पूर्ण 5च्या 5 जनरेशन सांगतो. फर्स्ट जनरेशन कशावर बेस आहे व्हॅक्यूम ट्यूब्स. सेकंड जनरेशन ट्रान्झिस्टर. थर्ड जनरेशन IC म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट. आणि चौथी जनरेशन VLSI म्हणजे काय तर ह्याचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा, व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. ठीक आहे. आणि जी 5वी जनरेशन आहे ती AI आणि ULSI, जे हे मगाशी इथं झालं का नाही त्याच्यावरती आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पहिली व्हॅक्यूम ट्यूब्सवर आहे, दुसरी ट्रान्झिस्टर, तिसरी IC म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट्स, चौथी VLSI आणि 5वी AI आणि अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशनवरती. ठीक आहे. जर ह्याच्यावरती प्रश्न पडला तर तुमचा प्रश्न सुटून जाईल. ठीक आहे. हे होते 90 प्रश्नाचं विश्लेषण मित्रांनो. आशा करतो तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल. ठीक आहे. आपण संपूर्ण पेपरचं विश्लेषण घेतले आणि जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ जर पाहिला असेल तर तुमचं मनापासून अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा. चांगला पेपरचा अभ्यास करा. आपल्या चॅनलवरती आपण त्याची माहिती देतच राहू. तसंच ह्याच्यासाठी जो स्पेशल ग्रुप केलेला आहे हायकोर्टासाठी, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता. त्याची PDF सुद्धा मी तिथेच देईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जय हिंद.